प्रथमतः प्राच्य युगातील चार्वाक, बुद्ध महावीर, सम्राट अशोक यांना मी अभिवादन करतो। मध्ययुगातील बसवादी शरणगण यांनाही अभिवादन। संत चक्रधर स्वामी, महाराष्ट्रातील संत परंपरेतील संत नामदेव, संत ज्ञानदेव आणि समस्त संत गणांना मी या ठिकाणी अभिवादन करतो। संत गुरु रविदास, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमाता अहिल्याबाई, फुलेशाह आंबेडकर या बहुजन हिताय बहुजन सुखाय महामानवांनाही मी अभिवादन करतो। महाराष्ट्रातील संत परंपरेतील लोकसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, शाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांनाही माझे अभिवादन आहे। समस्त श्रमणगण, शरणगण, संतगण, शिवगण या परंपरेला मी अभिवादन करून मी माझ्या विषयाकडे वळणार आहे। बसव समितीचे संस्थापक तथा भारताचे माजी उपराष्ट्रपती सन्माननीय डॉक्टर बी.डी. जत्ती साहेब यांच्या बसव तत्व प्रसार कार्यांना आणि माझ्या समोर असलेल्या त्या भव्य अशा स्मृतीस मी या ठिकाणी नम्रपूर्वक अभिवादन करत आहे। बसव समिती बेंगळुरू, कलबुर्गी, धारवाड व महाराष्ट्र बसव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन अरविंद मणे या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वचन प्रबोधन, वचन व्याख्यान सत्राचे प्रमुख संयोजक, माझे मार्गदर्शक आणि माझ्या पाठीवर सातत्यानं प्रेरणेची, स्फूर्तीची आणि प्रोत्साहनाची थाप मारणारे, मला प्रेरणा देणारे माझे मार्गदर्शक बसव समितीचे अध्यक्ष सन्माननीय अरविंद अण्णा जत्ती साहेब, भारताचे उपराष्ट्रपती सन्माननीय डॉक्टर बी.डी. जत्ती साहेब यांच्या सुकन्या आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर विलासवती खुब्बा मॅडम, अध्यक्षा कलबुर्गी बसव समिती, तसेच सूत्रसंचालन करणाऱ्या सामला मॅडम, डॉक्टर वीरण्णाजी दंडे सर, निर्देशक बी.डी. जत्ती वचन संशोधन केंद्र कलबुर्गी, डॉक्टर जयश्री दंडे मॅडम, उपाध्यक्ष बसव समिती कलबुर्गी, श्री उद्दंडय्या सर, कार्यदर्शी बसव समिती कलबुर्गी, तसेच माझ्यासोबत आलेले आणि माझ्या समोर प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले माझे मार्गदर्शक माननीय इंजिनियर एम.के. कस्तुरे साहेब, सन्माननीय मल्लिकार्जुनजी सोमपुरा साहेब, रवी बिराजदारजी, तसेच अभिषेक देशमाने सांगली, लक्ष्मण अप्पा मुकडे, संजयजी महाजन आणि ऑनलाइन अरविंद मणे कार्यक्रम सुनने वाले सभी श्रोतागण, मेरे भाई और बहनों, आप सभी को मेरा शरणों शरणार्थी। आंतरराष्ट्रीय स्तरावर बसव वचनांचा प्रसार करणारी भारतातील एकमेव संस्था, त्या संस्थेचं नाव आहे राष्ट्रीय बसव समिती बेंगळुरू। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या 56 वर्षापासून ही बसव समिती महात्मा बसवण्णांच्या आणि बसवादी शरणांच्या वचन साहित्याचा प्रसार करत आलेली आहे। म्हणून मी बसव समितीला धन्यवाद देतो। ग्लोबल बसव जयंती, वैश्विक स्तरावर बसव जयंती, राष्ट्रीय भावैक्य, आंतरराष्ट्रीय वैश्विक अशा प्रकारचा मानवतावाद, बसवादी शरणांचे विचार जगाच्या कान्याकोपऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं काम बसव समिती करत आहे। 7 भाषेमध्ये बसवपत प्रकाशित होत आहे। महाराष्ट्रामध्ये अत्यंत दर्जेदार अशा प्रकारचं बसवपत मराठीमधून प्रकाशित होत आहे। 23 भाषेमध्ये बहुभाषा वचन अनुवाद योजना, 23 भाषेमध्ये आज तेलंगणामध्ये तेलुगूमध्ये, महाराष्ट्रातल्या मराठीमध्ये, बिहार आणि उत्तर प्रदेशातल्या हिंदीमध्ये, तमिळीमध्ये, राजस्थानीमध्ये, पंजाबी भाषेमध्ये आज बसवादी शरणांचं वचन वाचायला मिळतं आहे। हे योगदान बसव समितीचं आहे, याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे। वचन साहित्याचं प्रकाशन, राष्ट्रीय स्तरावरचं व्याख्यानाचं आयोजन असेल, वचन संदेश रॅली असेल आणि हा अरविंद मणे कार्यक्रम असेल। कोरोना काळातही बसवण्णांच्या वचनांचा प्रसार करण्यासाठी ऑनलाईन अरविंद मणे म्हणजे घराघरात बसव वचने, अरविंद मणे
घराघरात बसव वचने पोहोचवण्याचा हा कार्यक्रम आहे. महात्मा बसवण्णांच्या घराचं नाव महामने, तर वचन चिंतन करणाऱ्या बसव कल्याण मधल्या त्या गवीचं नाव अरविंद मने. मंगळवेढा आणि कल्याण मधलं महामने आणि बसव कल्याणच्या त्या वचन चिंतनाच्या गुहेचं नाव अरविंद मने. म्हणून हा अरविंद मने ज्ञानाचं सत्र, ज्ञानाचं चिंतन, वचनाच्या ज्ञानाचा प्रसार आणि प्रबोधन यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन सन्माननीय अरविंदजी जती साहेबांनी केलेलं आहे. आज प्रत्येकाच्या घरात अरविंद मने, प्रत्येकाचं घर अरविंद मने झालं पाहिजे, प्रत्येकाचं घर महामने झालं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी हर घर ही अरविंद मने म्हणून वचन ज्ञानाचा प्रसार करीत असल्याबद्दल मी बसव समितीचे या ठिकाणी अभिनंदन करतो. माननीय अरविंदजी जती साहेबांनी प्रथमच मराठी भाषेतून अरविंद मने कार्यक्रमाला आणि या कार्यक्रमात मला विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून या व्याख्यानाचं आयोजन केल्याबद्दल आणि मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. श्रोतेगणांनो, आज माझा विषय अत्यंत महत्वपूर्ण विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. विषय आहे शरण आणि संत परंपरा. या दोन्ही परंपरेतील साम्य, समन्वय या अनुषंगाने आपल्याला आज या ठिकाणी चर्चा करायची आहे. 12व्या शतकाच्या प्रारंभीची शरण परंपरा आणि 13व्या शतकाच्या उत्तरार्धातील संत परंपरा, या दोन्ही परंपरा, हे दोन्ही तत्वज्ञान, ही विचारधारा आपल्याला समजून घ्यायची आहे. शरण परंपरेमध्ये आणि संत परंपरेमध्ये 200 वर्षाचं अंतर आहे. भाषा काळात अंतर जरूर असेल, पण विचार तत्वात मात्र समांतर आहे. हा माझा विषय आहे. काय? काळात आणि भाषेमध्ये अंतर असेल, परंतु विचार तत्वामध्ये कमालीचं समांतर आहे. लोक भाषेचा धागा एक समान आहे. म्हणून या विषयाची मांडणी आपल्याला करायची आहे. तथागतांच्या सोबत भिक्खू होते, वर्धमान महावीरांच्या सोबत श्रमण होते, तसे वारकरी मंडळामध्ये संत होते आणि बसवण्णांच्या सोबत शरण होते. म्हणून शरण आणि संत ही विचारधारा आणि या विचारधारेमधील साम्य आपल्याला समजून घेण्याची आज आवश्यकता आहे. बसवण्णांनी शिष्य, दास निर्माण केले नाहीत. बसवण्णांनी आपले सखे, सोबती, साथीदार, मित्र आणि समविचारी कार्यकर्ते निर्माण केले. त्यांनाच शरण असं म्हटलं जातं. म्हणून शरण म्हणजे काय आणि संत म्हणजे काय हे आपल्याला अगोदर समजून घ्यावं लागेल. म्हणून मला ब्रह्मपद नको, मला रुद्रपद नको, विष्णू पदापेक्षाही श्रेष्ठ जर कोणती पदवी असेल तर शरण पदवी आहे. इतकी महान शरण पदवी आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या शरण कार्यकर्त्यांना सतत म्हणत असतो, तुम्ही शरण आहात, शरण व्हा आणि शरण म्हणूनच राहा. कारण बसवण्णांनी आम्हाला शरण बनवलेला आहे. म्हणून ही शरण एक सर्वश्रेष्ठ पदवी आहे. नैतिक आणि वैज्ञानिक विचारानुसार जो आचरण करतो तो शरण. मन, मनगट आणि मेंदूवर ज्याचा विश्वास आहे तो शरण. चर्चा आणि चिकित्सावादी जो चिकित्सक दृष्टिकोन धारण करतो तो शरण. माणूस म्हणून माणसाचा सन्मान करतो तो शरण. दुराचारणा जो भस्म करतो तो शरण. आणि ज्यांचा मेंदू जागृत आहे, जो सतत विचार करतो आणि विचार करून निर्णय घेतो तो शरण. स्वकष्टावर जगतो तो शरण. संसारी जीवन जगतो तो शरण. म्हणून सिद्धरामेश्वर, शरण सिद्धरामेश्वर शरण शब्दाचा अर्थ सांगताना म्हणतात, शर म्हणजे बाण, न म्हणजे नाही, मनमत बाण, मनातले वाईट विचार नष्ट करणारा तो शरण. विकार नष्ट करणारा तो शरण. मरणाला महानवमी समजतो तो शरण. पंचेंद्रियात संयमशील असतो तो शरण. शरण संसार करतो, पण संसार त्याच्या मनात नसतो, तो निर्लेप असतो, तो खरा शरण. परिपूर्ण आदर्श, नीती संपन्न, सदाचारी, विज्ञानवादी, चिकित्सक विचाराचा माणूस म्हणजे शरण. म्हणून चन्नबसवण्णा म्हणतात, कोटीत एक असतो शरण. कोटीत असतो एक शरण. अशी ही शरणांची संकल्पना आणि शरण
हा अर्थ आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. माझा विषय आहे शरण आणि संत. शरण हा शब्द, ही संकल्पना समजून घेतल्यानंतर संत जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. त्याला म्हणतात संत. संतांची व्याख्या संत कुणाला म्हणावं हे वारकरी संतांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून संतत्वाची व्याख्या करण्याचं काम केलेलं आहे. निस्वार्थपणे समाजाची सेवा उद्बोधन करतात ते संत. जगत कल्याणाचा विचार मांडतात ते संत. स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, एकतेचा उपदेश करतात ते संत. संत म्हणजे परिपूर्ण माणूस, आदर्श, नीतिमान, चारित्र्यवान, विवेकनिष्ठ व्यक्तिमत्व म्हणजे संत. संत तेत विवेका असणे कीजे. याचा अर्थ चंद्र तेत चंद्रिका, शंभू तेत अंबिका, संत तेत विवेका असणे कीजे, असं ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेवानी सांगितलं. याचा अर्थ काय की संत तेत विवेक असणे कीजे. याचा अर्थ ज्यांच्याकडे विवेक आहे, विज्ञान आहे, नीती आहे, विवेकनिष्ठता आहे, त्याला संत म्हणावं. म्हणून संतांचं विश्लेषण या संतांनीच आपल्या वाङ्मयातून आणि काव्यातून केलेलं आहे. दया, धर्म, सत्य, अहिंसा, मानवता, शील, करुणावादी तत्वांचे संत असतात. प्रज्ञाशील, करुणा, दया हीच जीवनमूल्य संतांच्या ठाई असतात. म्हणून संत विकारापासून मुक्त आहेत. जगत कल्याणासाठी संत कार्य करतात. म्हणून संत, शरण आणि संत यांचे नाव मराठी आणि कन्नड भाषेमधून जरी यांनी काव्य रचना केली असली, 100-200 वर्षाचा अंतर जरी त्यामध्ये असलं तरी शरण आणि संतांचा उद्देश, ध्येय मात्र एक आहे. साध्य आणि साधन मात्र एक आहेत. हे शरण आणि संतांच्या अनुयायांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून शरण आणि संत या परंपरेतील साम्य, परंपरा आहे, तत्व आहे, विचाराचा प्रवाह आहे. शरण आणि संतांची ही मानवी जीवन मूल्यांची वचनधारा, वचन आणि अभंगाची विचाराची परंपरा गेली 800 वर्षापासून समाज मनाला प्रभावित करत आलेली आहे. महाराष्ट्रातला आमचा सगळा युवा वर्ग, वारकरी वर्ग आजही शरणांच्या वचनांनी आणि संतांच्या अभंगाने आजही प्रभावित होत असलेला आपल्याला 800 वर्षानंतरही दिसून येतो आहे. म्हणून शरण आणि संतांच्या अभंग आणि वचनांचा प्रभाव जनमनांवर, हृदयावर आजही गुंजारत आहे. हे किती महत्वाचं एक वैशिष्ट्य आपल्याला शरण आणि संतांच्या या परंपरेचं सांगता येईल. म्हणून शरण आणि संतांच्या विचार परंपरेमध्ये मानवी जीवन मूल्य ओतपोत भरलेली आहेत. म्हणून शरण आणि संत परंपरा माणूस केंद्री, मानव केंद्री ही परंपरा आहे. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. शरण आणि संतांनी विश्वव्यापी विचार मांडले. शरण आणि संतांचे वचन, अभंग, या अभंगांना आणि संतांच्या अभंगांना आणि शरणांच्या वचनांना आत्ताच जत्ती साहेबांनी सांगितलेलं आहे. शरण आणि संतांच्या विचारांना जातीच्या, वर्गाच्या, भाषेच्या, प्रांताच्या, राज्याच्या, धर्माच्या आणि राष्ट्राच्या मर्यादा नसतात, सीमा नाहीत. अभंग आणि वचन सीमातीत आहेत, मर्यादेच्या पलीकडे आहेत. जिथं माणूस आहे, जिथं विश्वाची दिशा आहे, जिथं विश्व आहे, जिथं माणूस आहे, जिथं जीव आहे, त्याच्या कल्याणाचे विचार मांडणारे अभंग आणि वचन हे विश्वव्यापी आहेत. त्यांना सीमा, मर्यादा नाहीत. हे दोन्ही विचार परंपरेतलं साम्य आपल्याला सांगता येईल. म्हणून अखिल विश्व शांती, विश्व बंधुत्व, विश्व राज्य आणि विश्व कल्याणाचे विचार शरण आणि संतांनी मांडलेले आहेत. म्हणून वैश्विक मानवतावाद, राष्ट्रीय भावैक्य, आंतरराष्ट्रीय भावैक्य, वैश्विक मानवतावाद, विश्व कल्याणाचा विचार शरण आणि संतांनी 12व्या आणि 13व्या शतकामध्ये मांडलेला आहे.
म्हणून शरण आणि संतांच्या विचाराला आम्ही एका भाषेमध्ये, एका प्रांतामध्ये, एका देशामध्ये बंदिस्त करू शकत नाही. बंद मुक्त अशा प्रकारचे हे विचार आहेत. म्हणून विश्व उद्धाराचे हे विचार आहेत. म्हणून बसवांना केवळ धार्मिक सुधारक नव्हते, नवी समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी धर्माचं माध्यम वापरणारे समाज सुधारक होते. म्हणून डॉक्टर अशोक कामत असं म्हणतात, ज्ञानदेवांच्या पूर्वी 200 वर्षाआधी होऊन गेलेल्या बसवण्णांच्या क्रांतीत वारकरी महानुभाव मराठी संत संप्रदायांचे बीजे द्रगोच्चर होतात. याचा अर्थ त्याचं प्रतिबिंब बसवण्णांच्या वचनांमध्ये आहे. संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर अरा तोरो म्हणतात, बसवण्णांनी घडविलेल्या क्रांतीची धग, बघा नीट ऐका, समजून घ्या, बसवण्णांनी घडविलेल्या क्रांतीची धग पंढरपुरापर्यंत येऊन पोहोचली होती. शरणांच्या क्रांतीच्या धगीने पुढील चळवळींना अधिक स्वच्छ दिशा दाखवलेली आहे. खरे तर संत नामदेव, संत ज्ञानदेव बसवण्णांच्या खांद्यावर असल्याने त्यांना अधिक दूरचे दिसले. वारकरी दिंडी ही बसवण्णांची समतेची दिंडी होती, हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून कृष्ण हेगडे असं म्हणतात, संत नामदेव महाराष्ट्राचे महात्मा बसवण्णा आहेत. याचा अर्थ संत नामदेव आणि महात्मा बसवण्णा यांच्या अभंगामध्ये सुद्धा खूप साम्य आहे. बसवादी शरणांनी संत नामदेव आणि ज्ञानदेवापूर्वी मंगळवेढा आणि पंढरपूरच्या परिसरामध्ये केलेलं समाज सुधारणेचं कार्य अभूतपूर्व आणि अजोड आहे. आणि शरणांचं कार्य संतांना दिशादर्शक ठरलेलं आहे. म्हणून महात्मा बसवण्णांच्या वचनांचा प्रभाव वारकरी संतांवर आणि पुढील विचारधारेवर पडलेला आहे. म्हणून दक्षिण महाराष्ट्र बसवादी शरणांच्या विचाराने खूप प्रभावित झालेला आहे. म्हणून कानडा व विठ्ठल ज्ञानेश्वरीमध्ये कन्नड शब्दांचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव. संत नामदेवांचे गुरु विश्वोबा खेचर हे शरण परंपरेतून आलेले आहेत. इतकंच नाही, संत नामदेवांचा अजोड कल्याण, संत तुकोबांच्या अभंगात जंगम संकल्पना आणि 14 टाळकऱ्यात संत गवारसेठ लिंगायत वाणी आणि त्यांची सदुंबऱ्याला असलेली समाधी आणि वारकरी परंपरेचे असलेले पाईक, यावरून आपल्याला सांगता येईल की शरण आणि संतांची ही विचाराचं नातं किती महत्वाचं आहे. म्हणून 12व्या आणि 13व्या शतकामध्ये दक्षिण भारतावर मौर्य सातवाहन राष्ट्रकूट वाकाटक शिलाहार चालुक्य कळचुरी आणि यादवांची सत्ता होती. राजकीय सत्तेला सुद्धा प्रभावित करण्याचं काम शरण आणि संतांनी केलं. शरणांच्या उदय काळाच्या वेळी 12व्या आणि 13व्या शतकामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रदेशावर कल्याणी चालुक्य, मंगळवेढ्याचे कळचुरी, देवगिरीचे यादव राजे राज्य करत होते. 12व्या शतकात प्रारंभी शरण परंपरा कृष्णा ते कावेरी, मंगळवेढा, सोलापूर, कल्याण भागात विस्तार आणि प्रभाव या शरण परंपरेचा झालेला होता. म्हणून सीमा भागामध्ये 1125 ते 1167 40 वर्ष या सीमा भागामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या भागामध्ये बसवादी शरणांचं सुधारणेचं काम, सामाजिक परिवर्तनाचं काम चालत होतं. म्हणून 200 वर्षानंतर याच भागामध्ये महाराष्ट्रामध्ये संत परंपरेचा उदय झाला. त्यामध्ये 1270 ला 13व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये संत नामदेव, 1275 संत ज्ञानदेव, संत चक्रधर महानुभाव पंत 13व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये याच भागामध्ये होऊन गेले. म्हणून संत परंपरा आणि शरण परंपरेमध्ये जवळजवळ 200 वर्षाचं अंतर आपल्याला सांगता येईल. परंतु शरणांनी या भागामध्ये जी समतेची भूमी निर्माण केली होती, जे समतेचे बीज पेरले होते, या समतेच्या बीजाचा वापर आणि फायदा इथल्या पुढील चळवळीला आणि संत चळवळीला झाल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागामध्ये बसवादी शरणांची सुधारणा चळवळ आणि त्याचा कळस म्हणजे वारकरी चळवळ असंही आपल्याला सांगता येईल. म्हणून पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर, बसव कल्याण, गुड्डापूर
या एकाच परिसरामध्ये शरण आणि वारकरी चळवळीचे केंद्र राहिलेले आहेत आणि या केंद्रांमधून या भूभागामध्ये शरणांच्या चळवळीने या संत चळवळीला सुद्धा प्रभावित केलेला आहे. म्हणून वारकरी संतांसाठी शरणांची क्रांती आंदोलनाची दिशा ठरलेली आहे. म्हणून शरणांनी हा सीमा भाग समतामय बनवलेला होता. म्हणून शरण आणि संत परंपरा ही अत्यंत महत्वाची आहे. म्हणून चारवाक बुद्ध महावीरांची श्रमण परंपरा, बसवादी शरणांची शरण गण परंपरा, वारकरी संतांची संत परंपरा आणि म्हणून हे शरण संत लोकशिक्षक, प्रबोधक आणि बहुजन वर्गातील मानवतावादी विचाराचे संत होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकता, मानवता, सदाचार, शील, सत्य, अहिंसा, शांतता या मानवी जीवन मूल्यांचा प्रसार शरण आणि संतांनी केलेला आहे. म्हणून सत्य मार्गावर, अहिंसा मार्गावर मार्गक्रमण करणारे शरण आणि संतांच्या विचारामध्ये कमालीचं साम्य आहे. आता बहुजन समाजातून शरण आले, बहुजन समाजातून संत आले. आताच आमच्या मॅडमनी, सूत्रसंचालन करणाऱ्या मॅडमनी त्याचा उल्लेख केलेला आहे. शरण परंपरा ही बहुजन, वंचित, उपेक्षित, 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, वंचित आणि उपेक्षित लोकांमधून आमचे सगळे हे शरण बसव कल्याणच्या अनुभव मंडपामध्ये आले आणि अनुभव मंडपचे सभासद झाले, वचनकार झाले, तत्वचिंतक झाले, समाज सुधारक झाले, लोकशिक्षक झाले आणि हे बहुजन वर्गातले लोक एकत्र आले. आणि म्हणून महात्मा बसवांनी सामान्य माणसाला आपल्या समान बनवलं. अनुभव मंडपामध्ये बोलतं केलं, त्यांची प्रज्ञा आणि प्रतिभा जिवंत केली आणि म्हणून हे सगळे 12 बलुतेदार, 18 अलुतेदार शरण एकत्र आले आणि बसव कल्याणच्या आणि मंगळवेढ्याच्या अनुभव मंडपामध्ये विचार प्रगट करू लागले, विचारांचा आविष्कार करू लागले. ही आहे बहुजनांची, आमच्या शरणांची परंपरा. आणि म्हणून 770 शरण, त्यामध्ये 70 स्त्रिया अनुभव मंडपामध्ये आल्या. म्हणून जातीभेद नष्ट करणारी, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाची परंपरा मांडणारी ही आमची शरण परंपरा आहे. म्हणून समाजाने छळलेले, दबलेले, आवाज दबलेले सगळे लोक बसवण्णांच्या नेतृत्वाखाली बसव कल्याणच्या अनुभव मंडपामध्ये एकत्र आले. म्हणून हा शरण मेळा, मॅडम, हा शरण मेळा आणि संत मेळा, शरण मेळा आणि संत मेळा हा एक आहे. म्हणून मंगळवेढा, कल्याणच्या सीमा भागामध्ये शरण मेळा गोळा झाला, तर पंढरपूरच्या चंद्रभागेच्या काठी वाळवंटामध्ये संतांचा संत मेळा उभा राहिला. मंगळवेढ्यामध्ये आणि बसव कल्याणमध्ये शरणांचा शरण मेळा उभा राहिला, तर पंढरपूरच्या त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सर्व बहुजन वर्गातला संत मेळा उभा राहिला. म्हणून शरण मेळा आणि संत मेळा आम्ही समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून शरण मेळामध्ये डोहार कक्कया, मातंग चनया, परिट माचया, कुंभार गुंडया, चांबार हरळया, सुतार बसप्पा बुरुडकेतया, मादार धुळया, हडपद पन्ना, ब्राह्मण मधुवया, शेतकरी रामण्णा, बहुरूपी चौडया, नावाडी चौडया, जेडर दाशी मैया, सातवा काळवा, लिंगम्मा, दानम्मा, अक्क महादेवी, सत्यक्का, शरणी महादेवी या सर्व वर्गातले शरण या अनुभव मंडपामध्ये आले आणि शरण मेळा तयार झाला. आता बघा संत मेळा, संत नामदेव शिंपी, संत ज्ञानदेव, संत जनाई, संत चोखोबा, संत सोयराबाई, संत निर्मळा, संत बंका, संत कर्ममेळा, संत कान्होपात्रा, संत सावतामाळी, संत सेना नावी, संत गोरोबा कुंभार, संत एकनाथ, संत विसोबा खेचर, हे सगळे 12 बलुतेदार, 18 अलुतेदार सगळे संत एकत्र आले. संत तुकोबा, संत जगनाडे तेली जगनाडे महाराज, संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी, हे सगळे संत महाराष्ट्रामध्ये एकत्र आले आणि महाराष्ट्रातला हा संत मेळा गावोगाव अभंगाच्या, कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन करू लागला. इकडे वचनांच्या माध्यमातून प्रबोधन होऊ लागलं, इकडे अभंगाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन होऊ लागलं. म्हणून शरण संत गावगाड्याचे काम करणारे आलुतेदार, बलुतेदार होते. शरण कोणी संस्काराचे पंडित, विद्वान, आचार्य नव्हते, तर काम करणारे, कष्ट करणारे श्रमिक, कामगार, कारागीर होते. आलुतेदार, बलुतेदार होते. त्यामध्ये सोनार होते, तेली, माळी, गणिका, सुतार, चांभार, ढोर, मांग, बुरुड, नावाडी, धनगर, गुराखी, वैद्य, आचारी, कुंभार, नावी, कोष्टी, वाजंत्री, वैद्य, गवळी, भोई, लोहार, शिंपी, दोरी वळणारे कित्येक तरी सांगू, हे सगळे कारागीर शरण मेळ्यामध्ये आले.
तर संत मेळ्यामध्ये कुणबी, तेली, माळी, सोनार, कुंभार, महार, मांग, गणिका, वाणी, न्हावी हे सगळे संत मेळ्यामध्ये आले. म्हणून शरण मेळा आणि संत मेळा हे बहुजन वर्गातून एकत्र आले आणि आपल्या हक्कासाठी, आपल्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी त्यांनी समतेची दिंडी याच महाराष्ट्रामध्ये, याच मंगळवेढ्यामध्ये, याच बसव कल्याणमध्ये उभी केली आणि माणसाचं माणूस पण जपलं. माणसाला मानव केंद्रीय अशा प्रकारचं तत्वज्ञान या शरण आणि संतांनी मांडण्याचं काम केलेलं आहे. म्हणून शरण आणि संतांच्या विचाराच्या आधारे संघटन झालेलं आहे. अहिंसा शांतता मार्गाने संघटन करण्याचं काम शरण आणि संतांनी केलेलं आहे. म्हणून आजही आम्ही लातूरून या कलबुर्गी या ठिकाणी आलोत. का आलोत? कारण आमच्या मनामध्ये, आमच्या विचारामध्ये, आमच्या मनामध्ये आजही बसव वचनाने एवढं घर करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून बसव समितीनं जे वचन बुक छापलं, महाराष्ट्र बसव परिषदेने जे पुस्तकं छापले, जे वचनं छापले, जे पुस्तकं छापले आणि ते वाचून आमचं मन प्रभावित झालं. 900 वर्षानंतर सुद्धा बसवण्णांचं वचन माझ्या मनामध्ये घर करून राहतं. ही ताकद आहे बसवण्णांच्या वचनांची. म्हणून मी सतत म्हणत असतो, आता पुतळे तर जरूर उभं करा, पण बसवण्णांच्या वचनांची माणसं घराघरामध्ये उभं करण्याची आज आवश्यकता आहे. त्याच्यासाठी आरवीन मने कार्यक्रम आहे. आरवीन मने, मने मने, घर घर बसव वचन, घर घर बसवण्णांच्या विचाराचे माणसं तयार करण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे. म्हणून वचन आणि अभंगाद्वारे प्रबोधनाचं संघटन या महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये झालं. सामूहिक नेतृत्व होतं, लोक चळवळी उभ्या राहिल्या, लोक संघटन झालं. राजकीय सत्ता प्राप्तीसाठी शरण आणि संतांचं संघटन नव्हतं. बसवण्णा कदाचित त्या कल्याण राज्याचे मंत्रीच नाही, राजेही होऊ शकले असते, पण शरणांना आणि बसवण्णांना राजकीय सत्ता नको होती. बसवादी शरणांना हवे होतं समाजाची सेवा, समाजाचं प्रबोधन आणि समाजाचं संघटन. म्हणून शरण आणि संतांनी राजकीय सत्तेसाठी चळवळी उभ्या केल्या नाहीत, तर शरण आणि संतांनी बहुजनांच्या प्रबोधनासाठी, बहुजनांना ज्ञानी करण्यासाठी, बहुजनांचं उद्बोधन करण्यासाठी शरण आणि संतांनी या चळवळी उभी केल्या. म्हणून शरण आणि संतांचं धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि भाषिक क्षेत्रामध्ये परिवर्तन करण्याचं काम केवळ राजकीय नाही, तर सर्वांगाने, सर्वस्पर्शी, सर्व अंगामध्ये परिवर्तन करण्याचं काम शरण आणि संतांनी केलेलं आहे. म्हणून मंगळवेढ्याची भूमी आपल्याला माहिती असेल. मंगळवेढ्यातून महात्मा बसवण्णांनी समाज क्रांतीचं पहिलं पाऊल टाकलं. बसवण्णा कुडल संगमवरून मंगळवेढ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आले. अर्थात महात्मा बसवण्णांचा जन्म तेव्हाच्या मंगळवेढा राज्यामध्ये झाला. मंगळवेढा राज्य बिज्जलाच्या प्रशासनात ते प्रथमतः खजिनदार झाले. मंगळवेढ्यातच त्यांचं शुभमंगल झालं. मंगळवेढ्यातच समाज क्रांतीचा प्रारंभ. मंगळवेढाच आद्य क्रांतीभूमी, समाज सुधारणेची भूमी आणि त्याच मंगळवेढ्याच्या महामनेत अनुभव मंटपची सुरुवात. मंगळवेढ्याचे नागीदेव कांबळे शरण झाले महात्मा बसवण्णांच्या अनुभव मंटपाचा क्रांती ध्वनी. मंगळवेढ्यातल्या अनुभव मंटपाचा क्रांती ध्वनी पंढरपुरात निनादला. पंढरपुरातल्या चंद्रभागेच्या वाळवंटात वचनांचा क्रांती ध्वनी अभंग रूपाने प्रगटला. मंगळवेढ्याची अनुभव मंटपची चर्चा सभा पंढरपुरात भजन आणि कीर्तनाच्या रूपाने आविष्कृत झाली. 12व्या शतकातला मंगळवेढ्यातला बहुजनांचा शरण मेळा खऱ्या अर्थाने संत मेळा या रूपानं प्रगट झाला. मंगळवेढ्यातच महात्मा बसवण्णाच्या नंतर संत चोखोबा, संत सोयराबाई, संत बंका, कर्ममेळा, संत निर्मळा, संत कान्होपात्रा या संतांनी समतेचा जागर मांडला. मंगळवेढ्याच्या भूमीतच बसवण्णांच्या या संतांनी समतेचा जागर मांडला. म्हणून महात्मा बसवण्णांनी स्त्रियांचा सन्मान केला. देवदासी मुरळी जोगतिनी पद्धती बंद केली. स्त्रियांना शिक्षण दिले, वेशांना सन्मार्गावर आणले, त्यांचे लग्न लावून दिले. पुण्यांगना त्या वचनकार झाल्या, वेशा या सन्मार्गावर आल्या. त्याच मंगळवेढ्यात श्यामा वेशेच्या पोटी जन्माला आलेली कान्होपात्रा संत पदाला पोहोचली. तिने अभंग लिहिले. बसवण्णांच्या स्त्री सन्मानाची प्रतीक जर कोण असेल तर मंगळवेढ्यातली कान्होपात्रा होती. हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून या ठिकाणी शरण आणि संतांचं साध्य आणि साधन एक आहे. हिंसेचा त्याग, लोककल्याण,
आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता हेच या शरण आणि संतांनी आपल्या या चळवळीच्या माध्यमातून सांगितलं. म्हणून शरण आणि संतांचे विचार लोक चळवळी, लोकाश्रयावर अवलंबून आहेत. त्यांना राजाश्रय नव्हता, पण लोकांनी आश्रय दिला. म्हणून आजही त्या वारीमध्ये हजारो नव्हे लाखो लोक एका एकतेनं, मानवतेनं त्या वारीमध्ये सामील होतात. याचा अर्थच असा आहे, शरण आणि संतांनी या चळवळीचा जो काही चळवळ मांडलेली आहे, त्या चळवळीला केवळ राजाश्रय नाही तर लोकाश्रयावर या चळवळी पुढे गेलेल्या आपल्याला दिसून येतील. म्हणून बसवण्णांची शरण चळवळ आणि संतांची ही संत चळवळ लोकमनावर, लोकाश्रयावर, लोकांच्या मनावर आजही अधिराज्य गाजवते आहे. लोकांच्या मनामध्ये वचन आहेत, अभंग आहेत. याचा अर्थ लोकाश्रय, लोकमान्यता, लोकांचं प्रेम आणि लोकांच्या हृदयामध्ये यांना असलेलं स्थान, या दोन्ही चळवळीची जनमान्यता आपल्या लक्षात येऊ शकते. यानंतर मी महत्वाचा मुद्दा आपल्या समोर मांडू इच्छितो, तो म्हणजे भाषा. भाषा हे व्यवहाराचं माध्यम आहे. शरण आणि संतांचे काव्य आणि वचने लोकभाषेत लोकाश्रयानं वाढलेली आहेत. मुठभरांची संस्कृत नाकारून अस्सल कन्नड, अस्सल मराठी लोकभाषेमध्ये वचन आणि अभंग आलं. वचन आणि अभंगात अलंकार, कस्तुरे सर, वचन आणि अभंगात अलंकार, अवडंबर, क्लिष्टता, नकली सौंदर्य नाही, तर दैनंदिन व्यवहारातील व्यवसायाचे रूपक आणि प्रतिमा वापरून वचन आणि अभंग लिहिलेला आहे. म्हणून वचन आणि अभंगामुळं लोकभाषांना प्रतिष्ठा प्राप्त झाली. मराठीला प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि कन्नड भाषेला प्रतिष्ठा प्राप्त झाली. भाषा वाईट नसते मुकडे अप्पा, भाषा वाईट नसते. भाषेत स्वार्थासाठी लिहिणारे लोक वाईट असतात आणि भाषेचा दुरुपयोग करून घेतात. म्हणून मुठभरांची भाषा कधी लोकभाषा नसते, मुठभरांची भाषा कधी लोकभाषा नसते. म्हणून बुद्धांनी पालीमध्ये, वर्धमान महावीरांनी अर्धमागधीमध्ये, शरणांनी कन्नड लोकभाषेमध्ये आणि संतांनी मराठी लोकभाषेमध्ये आपलं तत्वज्ञान मांडलं. लोकभाषा, मातृभाषा, जनभाषा, बोलीभाषा, हृदयाची भाषा. म्हणून दंडेसर, भाषेमुळं वचनांना नव्हे तर वचनामुळं भाषेला महत्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. म्हणून लोकांनी लोकांच्या भाषेत, लोकांच्या हितासाठी लोकांमध्ये बसून, लोकांमध्ये चर्चा करून एकमताने लोकशाही मार्गाने संमत केलेलं साहित्य म्हणजे वचन साहित्य. संतांनी सुद्धा लोकभाषा मराठीमध्ये अभंग रचले. संत नामदेवाचे अभंग, संत तुकोबाचे अभंग मराठी भाषेत. अभंगामुळे मराठी भाषा समृद्ध बनलेली आहे. म्हणून आमचे नागय मारी तंदे म्हणतात, जाळे पसरून त्यात तांदूळ टाकून चिमणी पकडणाऱ्या पारध्याप्रमाणे अद्वैताचे व्याख्यान. आता व्याख्यात्याला सुद्धा शरणांनी सोडलेलं नाहीये. अद्वैताचं व्याख्यान देऊन संस्कृत भाषेचं दुकान टाकून माशाच्या तोंडात घास घातल्यासारखे हे कसले व्याख्यान. ही तर घोर फसवणूक आहे. अतुरेश्वरी मारेश्वरा म्हणजे गोड गोड बोलून, खोट खोट प्रबोधन करून लोकांना धांबिकता सांगणाऱ्या व्याख्यात्यांवर सुद्धा आमच्या शरणांनी फटकारे ओढलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे, अशा प्रमाण आणि संस्कृत भाषेतून चित्र विचित्र आणि अशा प्रकारचं मार्गदर्शन न करता आम्ही सामान्यांच्या बोली भाषेमध्ये खरं लोकांचं प्रबोधन केलं. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐशे रसिके मिळविन. ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखईवरी ही देई जगा. संस्कृत देवे निर्माण केली, प्राकृत काही चोरानं निर्माण केली. म्हणजे बघा, म्हणजे बहुभाषा, लोकभाषा ही काही कमी आहे का? तिचं महत्व कमी आहे का? म्हणून प्राकृत बोलीभाषा यांचं महत्व सुद्धा संतांनी आपल्या माध्यमातून, आपल्या वचनांच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. म्हणून शरण आणि संतांनी लोकभाषेमध्ये तत्वज्ञान मांडलं. म्हणून सिंधू ते संविधान, प्राच्ययुग
मध्ययुग आणि आधुनिक युगामध्ये ही सत्य शोधनाची परंपरा आहे. म्हणून शरण परंपरा, संत परंपरा, सत्य शोधकी विचाराची परंपरा आहे. सत्य शोधण्यासाठी या परंपरा निर्माण झालेल्या आहेत. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की अभंगातून सत्य शोधण्याचा प्रयत्न झाला, वचनातून सत्य शोधनाचा प्रयत्न झाला. म्हणून विद्रोहाची भाषा, शरण आणि संतांच्या अभंगाची भाषा, विद्रोहाची भाषा, भावकाव्य, लोकगीत, हृदयाची भाषा, आणि म्हणून लोकभाषेमध्ये अभंग आले, लोकभाषेमध्ये वचन आले. म्हणून लोकांचं प्रबोधन या लोकभाषेमध्ये झालेलं आहे. आणि म्हणून ही लोकभाषा मुक्त विद्यापीठातून, अनुभव मंडपातून लोक एकत्र आले आणि चर्चा करू लागले. म्हणून अनुभव मंडप मुक्त विद्यापीठ होतं, तर अभंग आणि कीर्तन सुद्धा प्रबोधनाचं विद्यापीठ होतं. महाराष्ट्रामध्ये अभंग आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन झालं, तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि मंगळवेढा आणि बसव कल्याणच्या भूमीमध्ये अनुभव मंडपाच्या माध्यमातून वचनकार बनले आणि वचनातून प्रबोधन झालं. म्हणून अनुभव मंडप वॉज शरणाज सेल्फ गव्हर्नमेंट ॲट द सेंटर रिलिजियस पार्लमेंट वॉज इस्टॅब्लिश्ड इन कल्याण. याचा अर्थ असा आहे, अनुभव मंडप शरणांनी स्वतः विकसित केलेली स्वतःची शासन व्यवस्था आहे. धार्मिक संसद म्हणजे कल्याण आहे. अल्लम प्रभू प्रेसिडेंट, चन्नबसवण्णा व्हाईस प्रेसिडेंट, बसवण्णा फायनान्स ऑफिसर, शांतरस नागम्मा एज्युकेशन, लायब्ररी अँड कलेक्शन ऑफ वचनाज, सत्यक्का निलंबिका वुमेन्स वेलफेअर आणि गंगांबिका टीचर ऑफ अनुभव मंडप. अशा प्रकारे ओपन युनिव्हर्सिटी आणि लोकांचं प्रबोधन, वचनकार, लोकशिक्षक, समाज शिक्षक अनुभव मंडपातून तयार झाले आणि ज्ञानाच्या निर्मितीचं काम झालं. म्हणून शिक्षक, वचनकार, लोकशिक्षक, बसवण्णा इस्टॅब्लिश्ड अनुभव मंडप इज कल्याण. अनुभव मंडप वॉज नॉट ओनली रिलिजियस सेंटर बट ऑल्सो ट्रेनिंग प्लेस ऑफ व्होकेशनल कोर्सेस अँड सोशल सर्व्हिस फॉर टीचर्स. याचा अर्थ अनुभव मंडप फक्त धार्मिक केंद्र नव्हता, तर ते व्यवसाय, शिक्षणाचं आणि समाज परिवर्तनाचं केंद्र होतं. तसं संतांचं अभंग आणि कीर्तन हे समाजाच्या प्रबोधनाचं केंद्र होतं, जे आजही होतंय. म्हणून तुकोबाचा अभंग लोक शिक्षण आहे, तुकोबाचं कीर्तन समाजाच्या प्रबोधनाचं विद्यापीठ आहे. म्हणून वचन आणि अभंगामध्ये कमालीचं साम्य आहे. वचन आणि अभंग स्वानुभाव आहे. म्हणून शरणांनी सांगितलं, अरिवे गुरु, बघा ज्ञान हा गुरु आहे. आरवीन म्हणे ज्ञानाचं घर, बरोबर आहे ना सर? हा, आरवीन म्हणे ज्ञानाचं घर, नॉलेज हाऊस, होम. आणि म्हणून बसवण्णांचं घर म्हणजे ज्ञानाचं विद्यापीठ होतं, ओपन युनिव्हर्सिटी होती. म्हणून ज्ञान बळे अज्ञानाचा नाश पहा. ज्ञानानं अज्ञानाचा नाश करण्यासाठी बसवादी शरणांनी वचन रचले. तर महाराष्ट्रामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. संत नामदेव म्हणाले, कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप घरोघरी लावायचा आहे, वचनांच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप घरोघरी लावायचा आहे. म्हणून अज्ञान भ्रम नष्ट केल्याशिवाय प्रगती नाही. म्हणून अनुभव मंडप मुक्त विद्यापीठ होतं. तसंच अभंग आणि कीर्तन सुद्धा प्रबोधनाचं गाणं होतं, प्रबोधनाचं विचारपीठ होतं. म्हणून शरण आणि शरणी यांची प्रज्ञा जागृत करण्याचं काम अनुभव मंडपातून होत होतं. ज्ञान जागृत करण्याचं काम गुरु बाहेर नाही, गुरु आपल्यात आहे. बरोबर का? गुरु आपल्यात आहे. मल्लिकार्जुन साहेब, गुरु बाहर नहीं है, गुरु हमारे अंदर है. वो देखना चाहिए, पहचानना चाहिए. म्हणून शरण आणि संतांनी गुरु बाहेर सांगितलेला नाही. आमचा सद्विवेक गुरु आहे, आमची सज्जागृती हा गुरु आहे. म्हणून बसवण्णांनी कुणाला शिष्य बनवलं नाही, कुणाला दास बनवलं नाही, कुणाला अनुयायी बनवलं नाही, आपल्यासारखे शरण बनवलं. म्हणून बसवण्णांनी सर्वांना शरण बनवलेला आहे. म्हणून संत गाडगे बाबा म्हणतात, बघा संत, मी कुणाचा गुरु नाही, माझे कोणी शिष्य नाहीत. गाडगे बाबा कीर्तन करायचे आणि कीर्तन संपलं की लोक गाडगे बाबांच्या पाया पडायला यायचे. वाकलं की गाडगे बाबा त्याच्या कमरत काठी घालायचे आणि सांगायचे, माझा पाया पडू नको, मी सांगितलेलं डोक्यात घे, मी सांगितलेलं डोक्यात घे. मी कुणाचा गुरु नाही, माझे कोणी शिष्य नाहीत. बसवण्णांनी ते सांगितलंय.
आम्ही सर्व शरण आहोत. शरण एकच वर्ग आहे, कोणी दास कोणी शिष्य नाही. हा शरणांचा समतेचा वर्ग आहे. म्हणून मी सांगत असतो, आम्ही शरण आहोत बसवण्णांचे, आम्ही शूर आहोत, आम्ही वीर आहोत, आम्ही सद्विवेकी शरण आहोत. आणि म्हणून शरण आणि संतांचा हा विचार, ज्ञानाचा विचार आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. ज्यांना प्रश्न पडतात ते शरण असतात. ज्यांचा विचार जागृत, मेंदू जागृत असतो तो शरण असतो. म्हणून माझं आपल्याला म्हणणं आहे, अन्नाच्या पोटाच्या भुकेसाठी अन्न आहे आणि ज्ञानाच्या भुकेसाठी अनुभव मंडप आहे. तसं इकडं वचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून गावोगाव प्रबोधन होऊ लागलं. आणि आमच्या तुकोबांनी एका अभंगातून कितीतरी मोठं तत्वज्ञान मांडलेलं आहे. म्हणून गाडगे बाबांच्या नावानं विद्यापीठ आहे, तुकडोजी महाराजांच्या नावानं विद्यापीठ आहे, पैठणला संत विद्यापीठ निर्माण झालेला आहे, अभ्यासक्रमामध्ये समावेश आहे. म्हणून शरण आणि संतांचा हा समतेचा विचार, न्यायाचा विचार, मानवतेचा विचार, एकतेचा विचार, विज्ञानवादाचा विचार, विवेकनिष्ठतेचा विचार आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून ज्ञानाचं महत्व सांगताना चन्नबसवण्णा म्हणतात, डोके घाण झाले तर डोक्यावरून स्नान करावे, कपडे घाण झाले तर धुवून स्वच्छ करावेत. डोक्यातलं अज्ञान नष्ट करण्यासाठी शरणांशी अनुभव करावा, एकत्र यावं, अनुभव मंडपात बसावं, चर्चा करावी. लाकडाला लाकूड घासल्यानंतर अग्नी उत्पन्न होते आणि शरण एकत्र बसून चर्चा केल्यानंतर ज्ञानाची निर्मिती होते. म्हणून ज्ञानबळे अज्ञान नष्ट पहा. म्हणून अज्ञानामुळे अहंकार, चंचलता, उद्रेक, आकांक्षा, त्रिविध मल, संसार, राग, द्वेष, प्रपंच, दुःख निर्माण होतं. आणि अज्ञान भ्रमाला जर तुम्ही नष्ट केलात तर सत्य ज्ञानाची प्राप्ती होते. हे बसवण्णा आपल्या वचनात सांगतात, तेच संतांनी सांगितलं. म्हणून ज्ञानी मरतो कसा, ज्ञानी जन्मतो कसा, ज्ञानी जगतो कसा, यापेक्षा ज्ञानी चिरंजीव राहतो, हे सिद्धरामेश्वर म्हणतात. म्हणून भूमी तुझी नव्हे, सोनं तुझं नव्हे, स्त्री तुझी नव्ही, हा जगव्यवहार आहे. ज्ञान हा दिव्य रत्न अलंकार आहे, असं आमचे अल्लम प्रभू म्हणतात. म्हणजे ज्ञानाच्या निर्मितीचं काम, ज्ञानाचं महत्व शरणांनी 12व्या शतकात सांगण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. वारकरी संतांनी सुद्धा ज्ञानाचं महत्व सांगताना, वारकरी संत लोक शिक्षक होते, समाजाला मूल्य शिक्षण त्यांनी दिलं. म्हणून संत तुकोबाचं अभंग आणि कीर्तन हे ज्ञानांजन होतं. समाजाचा ज्ञानी, संयमी, नैतिक आणि विज्ञानिष्ठ बनवण्यासाठी संतांनी अभंग दिले. म्हणून एक अभंग सांगतोय, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, तुका मने पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. बघा, ज्ञानाचं महत्व, शब्दाचं महत्व संत तुकोबाणी, जसं संतांनी, जसं शरणांनी सांगितलं तसं तुकोबाणी आणि संतांनी ज्ञानाचं महत्व सांगितलं. ज्ञान शब्द हेच संतांचं धन आहे आणि ज्ञानच रत्न आहे. म्हणून ज्ञान रत्न सर्वश्रेष्ठ अलंकार आमचे अल्लम प्रभू सांगतात, तर तुकोबा इकडं ज्ञानाचं महत्व सांगतात. तर संत गाडगे बाबा ज्ञानाचं महत्व सांगताना म्हणतात, विद्या मोठं धन आहे, जेवणाचे ताट मोडा, हातावरची भाकरी, हातावर भाकरी खा, बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या, मोडक्या घरात राहा, युवायाला पाहुणचार करू नका, पण मुलाले शाळेत पाठवल्याशिवाय राहू नका. हे ज्ञानाचं महत्व जे तुकाराम महाराजांनी सांगितलं, जे अल्लम प्रभूंनी सांगितलं, जे अक्क महादेवींनी सांगितलं, जे बसवण्णांनी सांगितलं, ते ज्ञानाचं महत्व संत गाडगे बाबा सांगतात. 84 रोगावर शिक्षण एक रामबाण उपाय आहे, गाडगे बाबा म्हणतात. जे ते करावे कीर्तन, ते ते अन्न न सेवावे, तुका म्हणे द्रव्य घेती, देती तेही नरका जाती. पैसे घेऊन कीर्तन करू नका, व्याख्यान करू नका, हे सुद्धा तुकोबांनी आमच्यावर प्रहार केले. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी. म्हणजे ज्ञानाचं महत्व वचनांतून शरणांनी सांगितलं, तेच महत्व संतांनी आपल्या वचन अभंगातून सांगितलेलं आहे. म्हणून आयत खाऊ भिक्षाटनाला शरणांनी आणि संतांनी विरोध केला. मला 2 तासाचा वेळ दिलेला आहे, सविस्तर विषय मांडायचा आहे, मांडू ना, सविस्तर विषय मांडायचा आहे. आणि शरण आणि संत एकच नाहीये, 2 विषय आपल्याला एकत्रितपणे मांडायचे आहेत. म्हणून शरण आणि संतांनी आयत खाऊ लोकांचा निषेध केला, त्यांना फटकारलं. बसवादी शरणांनी फुकट
देणं घेणं आणि खाणं याला विरोध केला. फुक्कट दासोह याला विरोध आहे. जन प्रचार करतो, जन व्याख्यान देतो, पुस्तक लिहितो, संशोधन करतो, गावोगाव फिरतो, वचनांचा प्रसार करतो, त्यालाच दासोहाचा अधिकार आहे. काहीच काम नसेल तर त्यानं दासोह कसा करायचा हा प्रश्न आहे. म्हणून बसवादी शरणांनी फुक्कट खाण्याला आणि भीक मागून खाण्याला विरोध केला. स्वतःचा उद्धार स्वतः करून घ्या. कल्याणात देणारे होते, घेणारे कोणी नव्हते. कोरड धान्य आणि पैसे देण्याला विरोध होता. दान देण्यावर बंदी होती. भुकेल्यासाठी वचन प्रसार, कार्यात योगदान देणाऱ्यासाठी अन्नदासोह होता. मग संतांनी सुद्धा खाऊंचा निषेध केला. झाले लोभाचे मांजर, पोट भरे दारोदार, भिक्षापात्र अवलंबीने जळत त्याचे लाजीरवाने. जे भीक मागून खातात, भिक्षापात्र अवलंबितात, त्याचं जगणं किती लाजीरवान आहे असं तुकोबा म्हणतात. कलयुगी घरोघरी संत झाले फार, वितभर पोटासाठी हिंडती दारोदार. बघा, वितभर पोटासाठी दारोदार हिंडणाऱ्या लोकांना तुकोबांनी फटकारलं, तर महात्मा बसवण्णांनी आणि बसवादी शरणांनी आपल्या वचनांच्या माध्यमातून या ठिकाणी ऐतखाऊ लोकांना फटकारलेला आहे. मी वळणार आहे पर्यावरण संवर्धनाकडे. शरण आणि संतांनी जसा माणसांचा विचार केला, पशु पक्ष्यांचा, प्राण्यांचा, वनस्पतीचा, सजीव सृष्टींचा, या पर्यावरणाचा विचार केला. श्रावण महिन्यामध्ये मॅडम, कुब्बा मॅडम, आमच्या महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना आला की आमच्या बायका एकाही झाडाला पान ठेवत नाही. तर हा जो प्रकार आहे, शरण दसरा म्हणतात, अरे झाडाचं फूल पान हे त्याचं मूल आहे, त्यांना तोडण्याचा अधिकार तुम्हाला ना मला. गळून पडलं तर एक फूल मी अर्पण करेन, बरोबर आहे. म्हणून बेलाचं झाड लावा, ती शंकराची पूजा आहे. म्हणून बसवादी शरणांनी झाडाचे बेलफूल ओरबडणाऱ्या लुटारूंनो ते घोर पाप आहे बसवण्णा म्हणतात. कशाला झाडे तोडता, कशाला पानं तोडता, कशाला फुलं तोडता. अरे फूल त्या झाडाची शोभा आहे, फूल ते झाडाचं मूल आहे, पान ते झाडाचं मूल आहे. म्हणून सर्व पशु पक्षी प्राणी यांच्यामध्ये शिव पाहण्याचं काम बसवादी शरणाने केलं. अवघे जीव तेची शिव, अवघे जीव तेची शिव. माणूसच महादेव आहे. म्हणून बोकरू कोकरू नको, एक बेलपत्र पुरे. बोकरू कोकरू नको, एक बेलपत्र पुरे असं बसवण्णा म्हणतात. आणि 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांनी पर्यावरण संवर्धनाचा विचार मांडला. आज कोरोना फोपावतोय, कोरोना वाढतोय. हे संकट आम्ही निर्माण केलंय, आमच्यामुळे हे संकट आलेलं आहे आणि या संकटाला आपल्याला तोंड द्यावं लागेल. आणि म्हणून पर्यावरणाचं संवर्धन करावं लागेल. जगाने जगू द्या, जिओर जीने दो हे तत्व आपल्याला अनुसरावं लागेल. आणि हे विचार शरणांनी सांगितला आणि हाच विचार 13व्या शतकामध्ये संतांनी मांडला. म्हणून वारकरी संतांनी सुद्धा पशु पक्षी प्राणी वनस्पती यांच्या संवर्धनाचा विचार मांडला. संत पर्यावरणवादी होते. म्हणून संत तुकोबा म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती. बघा, वृक्ष आमचे सोयरे आहेत, आमचे धायरे आहेत, आमचे पाहुणे आहेत, पक्षी आमचे पाहुणे आहेत. म्हणजे पर्यावरणाच्या संवर्धनाचा विचार तुकोबांनी मांडला. संत सावतामाळी यांनी मळ्यातील वेली, फुले, झाडे, वृक्ष, पिके यांच्यामध्ये विठ्ठल शोधला. पंढरपुराच्या जवळ राहणारे संत सावतामाळी कधी पंढरपूरला गेले नाहीत. मळ्यातच विठ्ठल आहे. कांदा मुळा भाजी अवघे विठाई माझी. सावतामाळ्यांचा, संत सावतामाळी यांचा हा अभंग पर्यावरणाच्या संवर्धनाचा विचार आहे. प्राण्यांची हिंसा आणि मांसाहार शरणांनी संतांनी निषेध केलेला आहे. म्हणून लिंगायत समाज, शरण समाज हा निर्व्यसनी आणि मांसाहाराचा त्याग करण्याचं काम या ठिकाणी शरण संतांनी आम्हाला उपदेश केलेला आहे. म्हणून आम्ही शुद्ध शाकाहारी राहिलं पाहिजे आणि या पर्यावरणाचं संवर्धन आम्ही केलं पाहिजे. प्राणी मात्रावर दया शरण संतांनी केलेली आहे, पशु पक्ष्यांवर दया केलेली आहे. म्हणून बसवण्णा म्हणतात, अरे बोकडा रड रे, वेद वाचणाऱ्या पुढे रड रे, तुझी हत्या करणाऱ्यांना शासन करील कुडल संगम देव. दयेविना धर्मनित कोणता, दस दया असावी सकल प्राणी मात्रावर. गायी चोरानी नेल्या, आता वासरे उपाशी राहणार, वासरेच गायींकडे नेहून सोडा. बघा बसवण्णा काय म्हणतात की चोरांनी गायी नेल्या ना
तर वासरे दुधामुळे उपाशी मरतील, तर वासरे सुद्धा त्या बैलगाडीमध्ये ठेवून त्या गायींकडे सोडून या. किती मोठा पशु पक्ष्यांवरती प्राण्यांवरती प्रेम करणारा बसवण्णा. आणि हे आमचे बसवादी शरण जिवंत नाग पाहता काठीने मारतात आणि चित्रातल्या आणि दगडाच्या नागाची पूजा करतात, दूध वाहतात. भोळ्या पशूंचा बळी देऊन खाणाऱ्याला काय म्हणावे कुडल संगम देवा. म्हणजे पशु पक्ष्यांच्या प्रज्ञेचा, दया करुणेचा विचार बसवादी शरणांनी मांडला. म्हणून सकल पशु पक्ष्यांवरती त्यांनी प्रेम केलं. म्हणून प्राणी हत्या करने वाला ही शूद्र है, अभक्ष खाने वाला ही मेहतर है. जाति कैसी उनकी जाति कैसी, सकल जीवों को भलाई चाहने वाला ही शरण श्रेष्ठ है कुडल संगम देव. प्राणियों की हत्या नहीं करूंगा, जीव की रुचि के लिए नहीं कहूंगा. बसवण्णा म्हणतात प्राण्यांची हत्या करणार नाही, जीवांची हत्या करणार नाही. दया, दया रहित धर्म क्या करेगा. सभी जीवों के प्रति दया ही दिखानी चाहिए. दया ही धर्म का सार है. दया रहित को न मानते हैं कुडल संगम देव. दया ही धर्म आहे. बघा, प्राणी मात्रावर दया, पशु पक्ष्यांवरती दया हा धर्म आहे असं बसवण्णांनी सांगितलेलं आहे. म्हणून वासराचे दूध काढून त्याला उपाशी ठेवून, त्याचे कुपोषण करून, वासराला दूर करून, गाईला त्रास देऊन दूध काढून खाऊ नको मानवा. दूध असता दारू पिते आणि कणिक असता मांस खाती असं रायम्मा म्हणते. बघा, म्हणजे बसवादी शरणांनी किती प्रखरपणे अहिंसा, प्राणी मात्रावर दया हा विचार 12व्या शतकात मांडला. संतांनी तेवढ्याच ताकदीने हा विचार मांडण्याचं काम केलं. संतांनी सुद्धा पशु पक्षी हत्या, कंदोरी, नवस आजाबड याला विरोध केला. म्हणून संत नामदेव, एक थोडस संत नामदेव, खुब्बाताई, संत नामदेव पंढरपुरातल्या चंद्रभागेमध्ये स्वयंपाक केला. नामदेवांनी, संत नामदेवांनी स्वयंपाक केला. पोळ्या लाटल्या, तुपाची वाटी होती, स्वयंपाक केला आणि आता नदीमध्ये त्या चंद्रभागेच्या प्रवाहात गेले. हात वगैरे धुवा, स्नान करावं आणि नंतर जेवण करावं. संत नामदेवांनी स्वयंपाक केल्यानंतर ते नदीच्या प्रवाहामध्ये गेले. एक कुत्र पळत आलं आणि कुत्र्यानं 2 पोळ्या घेतल्या तोंडात आणि कुत्र पळू लागलं. संत नामदेवांनी ते पाहिलं, कुत्र चपात्या घेऊन जातंय, पोळ्या घेऊन जातंय. संत नामदेव पळत पळत आले, तुपाची वाटी घेतली आणि कुत्र्याच्या पाठीमागं पळू लागले आणि कुत्र्याला म्हणतात, अरे राजा, अरे थांब रे बाबा, त्या पोळ्यांना तूप लावलेलं नाही, त्या पोळ्यांना तूप लावू दे, नंतर तू पोळ्या खा. आम्ही असतो तर काय केलं असतं. संत नामदेवांचा त्या कुत्र्यांच्या प्रती असलेला जो भाव आहे हे एक उदाहरण म्हणून आहे. म्हणून संतांनी सर्व पशु पक्षी प्राण्यांवरती दयाभाव बाळगला, तोच शरणांनी बाळगलाय. म्हणून संत नामदेवांचा हा दयाभाव किती महत्वाचा आहे, जो शरणांनी 12व्या शतकात मांडला, जो संतांनी 13व्या शतकामध्ये सुद्धा कृतीत आणला, शरणांनी सुद्धा कृतीत आणलेला आहे. शरणांनी संतांनी स्त्रियांचा सन्मान केला. शरणांनी संतांच्या या विचाराचा असताना बसवण्णा म्हणतात, स्त्रीचा मासिक धर्म हा देहाचा धर्म आहे, जीवाची उत्पत्ती आहे, तो निसर्ग धर्म आहे. म्हणून ती विंटाळ नाही, तिला इष्टलिंग पूजा करण्याचा अधिकार आहे, देव तिच्या गळ्यात आहे, ती समानता आहे. म्हणून वचनांमधून, अभंगांमधून आमच्या शरणींनी आपले विचार अभिव्यक्त केले. म्हणून शरण आणि संत होण्याचा अधिकार स्त्रियांना होता. सती प्रथा, विधवा, पुनर्विवाह ह्या सगळ्या गोष्टी शरणांनी, सतीची प्रथा बंद केली, बसवण्णांनी ती बंद केली, विधवांचे पुनर्विवाह लावले, स्त्रीला शिकण्याचा, वचन लिहिण्याचा अधिकार दिला. म्हणून स्त्री पर कहीं मन मेरा ललचाता है तो आपकी शपथ, आपके प्रथम गणों की शपथ, पर स्त्री को महादेवी मानूंगा असं बसवण्णा म्हणतात. बघा, स्त्रीचा सन्मान करताना आमचे अलमप्रभू म्हणतात, संपत्ती माया म्हणती, संपत्ती माया नाही. स्त्री माया म्हणती, स्त्री माया नाही. मनात दडलेली वासना आणि आशाच माया आहे गुहेश्वरा. बघा, स्त्रीचा सन्मान करत असताना शरणांनी स्तन आले, डोक्याचे केस वाढले की स्त्री म्हणती, दाढी मिशा आल्या की पुरुष म्हणती. परी अंतरंगात संचारणारा आत्मा स्त्री नाही आणि पुरुषही नाही रामनाथा. हा शरणांचा विचार स्त्री पुरुष समतेचा विचार आहे, स्त्री सन्मानाचा विचार आहे. संत काय म्हणतात स्त्री सन्मानाबद्दल? देव खाते देव पिते,
देवावरी मी निजते, देव देते देव घेते, देवा सभे व्यवहारिते, जनाबाई म्हणते. डोईचा पदर आला खांद्यावरी, संत जनाई काय म्हणते अभंगामध्ये, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेईन टाळ खांद्यावर विना, आता मज मना कोण करी. बघा 13व्या शतकामध्ये संत जनाई या अभंगातून आपल्या हक्काचा जागर मांडत आहे. स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संत ऐसे केले जनी, राजाई गोगाई अखंडित तुझे पायी, मज ठेविले द्वारी नीच म्हणून बाहेरी. संत जनाई म्हणते मी दासी म्हणून मला पंढरपूरच्या मंदिरात प्रवेश दिला नाही. मी दासी म्हणून का? माझा अधिकार नाही का मंदिरात जायचा? हा विद्रोह सुद्धा आमची जनाई या अभंगातून मांडते आहे. म्हणून सोयराबाई म्हणते देहीचा विंटाळ देहीचा जन्मला, सोहळा तो झाला कवन धर्म, विंटाळा वाचून उत्पत्तीचे स्थान, कोण देही निर्माण नाही या जगी. विंटाळ हा देहाचा धर्म आहे असं आमची जनाई सांगत आहे. म्हणून स्त्री सन्मानाची परंपरा शरण आणि संतांनी मांडण्याचं काम केलं. इतकंच नाही तर बसवण्णा म्हणतात नागपंचमीला नाग पूजा करतात, जिवंत नाग पाहता काठीने मारतात, भुकेला जंगम घरी आला तर पुढे जा म्हणतात, आणि न खाणाऱ्या लिंगाला नैवेद्य दाखवितात. ही विसंगती आहे. तर आमचे संत काय सांगतात, भजन चालले उपराटे. बघा संत नामदेव, भजन चालले उपराटे, कोण जाणे खरे खोटे, सजीवासी लाता निर्जीव पायी ठेवी माथा, तोंड धरुणी मेंढा मारा, मनती सोमयाग करा, नामा म्हणी अवघे खोटे, एक हरिनाम गोमटे. बघा संत नामदेवानी सुद्धा सजीव प्राणी मारायचे आणि त्यांच्या मूर्त्या बनवायचे आणि भुकेल्याला अन्न नाही आणि मेल्यावर पिंडदान करायचं. हे विसंगती संत नामदेवानी नाकारलेली आहे. म्हणून या विसंगतीच्या बाबतीमध्ये शरण आणि संतांनी हा विचार प्रखरपणे मांडण्याचं काम केलेलं आहे. म्हणून शरण आणि संतांचा जनमनावर फार मोठा प्रभाव राहिलेला आहे. म्हणून महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटकामध्ये लोक आजही शरणो शरणार्थ म्हणतात. 900 वर्षानंतर सुद्धा 500 वचन उळवी भागामध्ये, धारवाड भागामध्ये लोक पाठ करतात. पिढ्यानपिढ्या वचन मुखामुखी करत आलेले आहेत. तर बेळगावी आणि कलबुर्गी आणि धारवाड, उत्तर कर्नाटकामध्ये कळबेड, कोलबेड, हुसियन बेड. बरोबर आहे. हे प्रत्येकाच्या तोंडातून, प्रत्येकाच्या मनातून, मुखामुखातून वचन प्रगट होतात. तसं महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या मुखामुखातून अभंग प्रगटत होतात. कळबेड, कोलबेड, हुसियन बेड, हे जसं प्रत्येकाच्या लहान मुलांच्या आणि म्हाताऱ्या माणसाच्या तोंडून जसं कन्नडचे वचन बाहेर पडतात, तसं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या तोंडून अभंग बाहेर पडतात. याला म्हणतात जनमनावर असलेला प्रभाव. म्हणून शरण आणि संतांचा हा प्रभाव आजही 900 वर्षानंतर जनमनावर आहे. म्हणून लोक ध्यानी, मनी, सणात, उत्सवात, लग्नात, विवाहात, आनंदात, दुःखात वचनेच म्हणतात, अभंग म्हणतात, जनपदे म्हणतात. हा आहे जनमनाचा, संतांचा आणि संतांच्या अभंगाचा आणि शरणांच्या वचनांचा प्रभाव. म्हणून वारीमध्ये, दिंडीमध्ये, भजनामध्ये, कीर्तनामध्ये अभंग आणि ओव्या गायल्या जातात. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की संत आणि शरणांच्या वचनांचा जनमनावर प्रभाव आहे. म्हणून शरण आणि संतांमध्ये महिलांनी समान प्रतिनिधित्व केलं. शरणांमध्ये सुळे संकव्वा, संतांमध्ये कानोपात्रा. शरणी सत्यक्का, संत निर्मळा. शरणी अक्क महादेवी, संत जनाई. शरण नागीदेव कांबळे, संत चोखोबा. शरणी कल्याणम्मा, संत सोयराबाई. शरण कुंभार गुंडया, संत कुंभार गोरोबा कुंभार. हडपदप्पन्न न्हावी संत सेना. मरुडगे नाचया, संत जगनाडे काका. फुलारी मादन्ना, संत सावतामाळी. सेंपी दाशीमय्या, सेंपी संत नामदेव. बघा हे शरण आणि संत कसे बहुजन वर्गातून आले आणि एकत्र झाले.
म्हणून या शरण आणि संतांनी राजसत्तेला प्रभावित केलं. मॅडम, कुब्बा मॅडम, आपण जर विचार केला तर शरणांनी केळदी राजाला प्रभावित केलं. म्हणून केळदी राजांनी उळवीचं मंदिर बांधलं. म्हणून केळदी राजांनी बसव पुराण लिहिलं. म्हणून केळदी राजांचे नाव बसवण्ण आहेत. म्हणून केळदी राजांवर शरणांच्या वचनांचा प्रभाव, कित्तूर चन्नम्मावर बसवादी शरणांच्या वचनांचा प्रभाव, बसव पुराणाचा प्रभाव, गुड्डापूर दानम्मावर बसवादी शरणांचा प्रभाव, सोलापूरच्या चामला देवीवर बसवादी शरणांच्या वचनांचा प्रभाव, बेलवडीच्या मल्लमावर बसवादी शरणांच्या वचनांचा प्रभाव, छत्रपती शिवरायांवरती तुकोबाच्या कीर्तनाचा प्रभाव, अभंगाचा प्रभाव, मावळ्यांच्या विचारांवरती तुकोबाचं कीर्तन, संत तुकोबाचा अभंग शिवरायांच्या स्वराज्याला कारणीभूत ठरलं. म्हणून शरण आणि संतांनी राजसत्तेला प्रभावित करण्याचं काम केलं. जगद्गुरु तुकोबारायांनी 12व्या वर्षी छत्रपती शिवरायांना छत्रपती ही पदवी दिली. बघा, आणि म्हणून या ठिकाणी माझी आपल्याला विनंती आहे, शरण आणि संतांनी इथल्या राजकीय सत्तेला प्रेरणा देण्याचं काम केलं. पण शरण आणि संतांचा छळ मात्र समान पद्धतीनं झाला. शरणांच्या सुधारणावादाला इतका कर्मठांनी विरोध केला, खोटे आरोप केले, अनुभव मंडपाला आग लावली, वचन जाळण्याचा प्रयत्न केला. वचन शरण उळवीला घेऊन गेले, मधुवया हरळया शेलवंताला येळेहुटे शिक्षा दिली, शरण चळवळ मुडीत काढली, बसवनाला हद्दपार केलं. संत ज्ञानदेव, संत चोकोबा, संत जनाई, संन्याशाची मुलं संत ज्ञानदेव म्हणून, हे अस्पृश्याचे म्हणून त्यांचा छळ झाला. संत तुकोबाचे अभंग इंद्रायणीत बुडविले. शरण आणि संतांना छळाला सामोरं जावं लागलं. संत चोकोबा, संत जनाई यांच्यावर खोटे चोरीचे आरोप केले गेले, सुळावर चढवलं गेलं. हा किती महाभयानक छळ शरण आणि संतांचा इथल्या कर्मठ लोकांनी केला. तरी निर्भीडपणे शरण आणि संतांनी कधी तत्वाशी चढजोड केली नाही. म्हणून शरण आणि संतांचा विद्रोह, मानवतेचा आवाज, सत्याचा आवाज त्यांनी कधीही बंद पडू दिलेला नाही. म्हणून संत तुकोबा म्हणतात, काय खावे आता कोणाकडे जावे, गावात राहावे कोणाकडे. कोपला पाटील गावाचे लोक, आता घाली भूक कोण माझं, या छळाचं वर्णन तुकोबांनी सांगितलेलं आहे. म्हणून शरण आणि संतांना या छळाला सामोरं जावं लागलं. म्हणून समतेचं तत्व शरण आणि संतांनी मांडण्याचं काम केलं. जाती, वर्ण, वर्ग, लिंग, गुरु शिष्य, श्रीमंत गरीब हा भेद शरणांनी नाकारला. जो ज्ञानी आहे तो खरा श्रीमंत आहे. म्हणून बंधुता, ब म्हणजे बसवण्णांचा, ब स व, ब म्हणजे बंधुता, व स म्हणजे समता, व म्हणजे विवेक. बघा, फ्रंटॅलिटी, इक्वॅलिटी आणि सायन्स म्हणजे टेक्नॉलॉजी, विज्ञान. म्हणून बंधुता, समता आणि विवेक या विचाराचा संगम म्हणजे बसवण्णा. आणि हाच विचार संतांनी मांडला. म्हणून माझ्याहून लहान कोणी नाही, शरणांपेक्षा महान कोणी नाही. वडील आमुचे मादार चनय्या, आजोबा आमुचे डोहारे कक्कया, दादा आमुचा किन्नरी बोमय्या, माझं जाणत का नाही कुडल संगम देवा. ही समानता बसवण्णांनी मांडली. हा कुणाचा, हा कुणाचा, हा कुणाचा, ऐसे नच म्हणवा, हा अमुचा, हा अमुचा, हा मुचा, ऐसेची म्हणवा, आपुल्या घरचा पुत्रची मज म्हणवा. अशा प्रकारची समानता बसवण्णांनी मांडली. मातंग चनया घरचा दासपुत्र, डोहार कक्कया घरची दाशी कन्या. म्हणजे किती महत्वाचा विचार शरणांनी मांडला समतेचा. तोच विचार पंढरपूरच्या वाळवंटामध्ये संतांनी मांडला. म्हणून मंगळवेड्याचा महार नागी देवय्या आणि मंगळवेड्याचाच महार संत चोखोबा आणि गणिका वेशा संत कान्होपात्रा बसवण्णांच्या विचारानं प्रभावित जाऊन समतेचा जागर त्याच मंगळवेढ्यात मांडला. म्हणून आमचे चोखोबा म्हणतात, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय फुललासी वरली या रंगा, कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, नदी डोंगी परी जळ नोहे डोंगा, चोखा डोंगा परी भाव नसे डोंगा, काय फुललासी वरली या रंगा. चोखोबाच्या अंगणी बैसल्या पंगती, स्त्री वाळत होती चोखियाची. सगळा संत मेळा महार चोखियाच्या घरी जेवायला गेला. एका पंक्तीला बसला आणि आमची सोयराबाई जेवायला वाढू लागली. म्हणून आमचे महार नागी देव यांच्या घरी, डोहार कक्कयाच्या घरी, मातंग चनय्याच्या घरी शरण जेवायला गेले, बसवण्णा जेवायला गेले. म्हणून शरण म्हणतात, मातंग चनयाच्या घरची आंबील एवढी श्रेष्ठ आहे की वेदन आगम पळून गेले. एवढी ताकद आमच्या आंबिलीमध्ये आहे मातंग चनयाच्या. म्हणून या ठिकाणी
संत चोखोबा, संत कानोपात्रा, शरण बसवण्णा, शरण नागेदेव, शरण हरळया कक्कय्या, हा समतेचा धागा आपण समजून घेतला पाहिजे. म्हणून संताजी जगणारे म्हणतात, संतू म्हणे जाती दोनच त्या आहे. बघा, विचार करून थोडंसं तुम्ही विचार करा. संताजी काय म्हणतात? संतू म्हणे जाती दोनच त्या आहे, स्त्री आणि पुरुष शोधूनही पाहे. संतांनी सांगितलंय दोन जाती आहेत, एक स्त्री आणि पुरुष, या दोन जाती आहेत, बाकीच्या जाती सर्व झूट आहे म्हणून सांगितलंय. विष्णू मय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रममंगळ, संत तुकोबा सांगतात. म्हणून सर्व संत एकत्र आले आणि समतेचा जागर त्यांनी मांडला. म्हणून या ठिकाणी वारकरी संतांनी समतेची पताका आपल्या खांद्यावर घेतली आणि त्याच मंगळवेढ्यामध्ये बसवादी शरणांनी समतेचा ध्वज फडकावण्याचं काम केलं. म्हणून समतेचा हा विचार सांगताना संत जनाई म्हणते, विठो माझा लेकुर वाळा, संगे लेकुराचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, बंका कडीवरी, नामा करंगुळी धरी, जणी मने गोपाळा, करी भक्तांचा सोहळा. हा जनाईचा अभंग म्हणजे समतेचा जागर आहे आणि तोच वचन म्हणजे या ठिकाणी शरणांचं वचन म्हणजे समतेचा मेळा आहे. आणि म्हणून या ठिकाणी शरण आणि संतांनी समतेचा विचार मांडण्याचं काम केलं, बंधुतेचा विचार मांडण्याचं काम केलं. म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे बंधुतेचा विचार शरण आणि संतांनी मांडला. म्हणून बसवण्णा आपल्या वचनात म्हणतात, वडील आमुचे मादार चनया, आजोबा आमुचे डोहार कक्कया, चुलते हो आमुचे चिक्कया, दादा आमुचे किन्नरी बोमया. बघा, वडील माझे मादार चनया, आजोबा माझे डोहार कक्कया, चुलता माझा चिक्कया, दादा आमुचा किन्नरी बोमया, हे सगळे माझे नातेवाईक आहेत, हे माझे बांधव आहेत. नुसतं म्हणणं नाही, प्रत्यक्ष कृतीत बसवण्णांनी आणलं. म्हणून मातंग चनयाच्या घरी आंबील पिल्याने वेदागम पळून गेले. वेदागमाकडून आम्ही काय शिकावे? मातंग चनया डोहार कक्कया, त्यांची आचार विचारच वेदांना शिकण्यासारखे आहेत. किती मोठी विद्रोहाची भाषा, समतेची भाषा बसवण्णा आपल्या वचनातून मांडत आहेत. आणि हाच बंधुभाव संतांनी सुद्धा आपल्या अभंगातून मांडला. म्हणून संत चोखोबाच्या घरी संत नामदेवांनी पंढरपुरात संत चोखोबांच्या अस्थी मंगळवेढ्यातून नामदेव पंढरपुरात आणले आणि त्यावर समाधी बांधण्याचं काम केलं. हा बंधुभाव संतांमध्ये सुद्धा होता. आणि म्हणून संत चोखोबाच्या घरी संत मेळा या ठिकाणी भोजनासाठी गेलेला आहे. म्हणून शरण आणि संतांनी सहज धर्म दिला, सोपा धर्म दिला, समतेचा धर्म दिला, आचाराचा धर्म दिला, मानवतेचा धर्म दिला. माणसाला माणूस म्हणून कसं वागवता येईल, माणसाला माणुसकीची वागणूक देण्याचं काम शरण आणि संतांनी केलं. म्हणून लिंगायत धर्म आणि वारकरी धर्म, वारकरी चळवळ आणि लिंगायत चळवळ ही लोकाश्रयावर अवलंबून आहे. लोकांनी यांना आत्मसात केलेला आहे, लोकांनी यांना स्वीकारलेला आहे. म्हणून 900 वर्ष लोकांच्या हृदयामध्ये ही दोन्ही परंपरा आजही घर करून आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की मारणाऱ्यापेक्षा, शिव्या देणाऱ्यापेक्षा, निंदा करणाऱ्यापेक्षा माझी स्तुती करणारे मला सोन्याच्या सुळावर चढवतात. पण आज माणसं, आमच्या चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते एवढे स्तुतीप्रिय झालेले आहेत. पण बसवण्णा म्हणतात, मला माझी स्तुती करू नका, माझी स्तुती करणारे मला सोन्याच्या सुळावर चढवतात. स्तुतीच्या विरोधामध्ये बसवण्णा होते. स्तुती सोन्याचा सूळ आहे. पण संत इकडे काय म्हणतात? निंदा आणि स्तुती समानपय झाली, तोची साधू ओळखावा. बघा, संतांना निंदा आणि स्तुती समान आहे. बसवण्णांनी सुद्धा या ठिकाणी स्तुतीला विरोध केलेला आहे. पुरोहितशाहीच्या विरोधामध्ये शरण संतांनी बंड केलं. म्हणून बसवण्णांनी आमच्या हातामध्ये इष्टलिंग दिला आणि स्थावर देवालय नाकारलं आणि भक्त शरण
आणि इष्टलिंगामधली दलाली आणि मध्यस्थी उद्ध्वस्त करण्याचं काम बसवनाने केलं, जे काम महात्मा फुलेंनी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. म्हणून 12व्या शतकामध्ये भक्त आणि देवामधली मध्यस्थी नष्ट करून प्रत्येकाच्या गळामध्ये इष्टलिंग दिला आणि विश्वरूप शिव प्रत्येकाच्या गळ्यामध्ये बांधण्याचं काम बसवनाने केलं. म्हणून देहाला देवालय संबोधलं, देहाला देवालय संबोधलं आणि म्हणून अशा प्रकारे पुरोहितशाही पूर्णपणे नष्ट करण्याचं काम शरणांनी केलेलं आहे. म्हणून संतांनी सुद्धा तेच काम केलेलं आहे. शरण आणि संतांनी मध्यस्थी नाकारली, मध्यस्थ नाकारला, पुरोहितशाही नाकारली. किती मोठा विद्रोहाचा विचार शरण संतांचा हा विचार आहे. म्हणून शरणी सत्यक्कानी मोह, पैशाचा मोह, आज आपण पाहतो भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याखाली मोठे मोठे लोक कुठं कुठं जात आहेत. परंतु शरणी सत्याक्का म्हणते, रस्त्यात सोनं भारी वस्त्र पडले तरी शपथपूर्वक सांगते मी त्याला स्पर्श करणार नाही. रस्त्यावर पडलेल्या धनाला स्पर्श करणार नाही. ते कुणी दिले तर मी घेणार नाही. शपथ आमचा आदया आणि जाणणारी सत्याक्का म्हणते. तर तुकोबा काय म्हणतात बघा आपल्या अभंगामध्ये, म्हणजे भ्रष्टाचार, मोह, माया याला विरोध शरणांनी केला. आणि संत काय म्हणतात, मुंगी आणि राव, मुंगी आणि राव आम्हा सारकाची जीव, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. जगद्गुरु तुकोबा म्हणतात, सोनं आणि माती आम्हाला समान आहे. सोन्यामुळं आणि मातीमुळं आमच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची हाव आणि लालच निर्माण होणार नाही. तुकोबा सांगतात 16व्या शतकामध्ये अभंगातून. तर 12व्या शतकामध्ये सत्याक्का सांगते, रस्त्यात सोनं जरी पडलं तर मी त्याला स्पर्श करणार नाही. माझ्या मनात हाव आणि लालच उत्पन्न होणार नाही. सत्यक्काचा विचार जगद्गुरु तुकोबाने अभंगाच्या माध्यमातून 16व्या शतकामध्ये मांडल्याच आपल्याला सांगता येतं. म्हणून बसवण्णा असं म्हणतात, पळून जाणारा वीर नाही, मागणारा भक्त नाही. वीराने पळून जाऊ नये, भक्ताने मागू नये. पळून जाणार नाही, कोणाला काही मागणार नाही. कुडल संगम देवा, म्हणजे मागणं, लालच, ह्या सगळ्या गोष्टी, मोह या शरणांनी आणि बसवण्णांनी नाकारल्या. तेच संतांनी सुद्धा नाकारलेले आहेत. म्हणून विद्रोह करणारे, बंड करणारे संत नामदेव, संत चोकोबा, संत शेना, संत सावतामाळी, संताजी, संत जनाई, संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज यांची अभंग, तर बसवण्णा, शरण सिद्धरामेश्वर, अल्लम प्रभू, शरण अंबिगर चौडय्या, अक्का महादेवी, दसरय्या, हे शरण आणि संतांनी हा विद्रोह मांडला. विद्रोहाची भाषा केली, बंड केलं. अन्याय, अत्याचार, शोषण, भेदभाव, जुलूम, अज्ञान, अंधरुढी, दंभाचार या विरोधामध्ये शरण आणि संतांनी आपला आवाज बुलंद केलेला आहे. म्हणून वचन आणि अभंग ही आचारसंहिता आहे. म्हणून सर मी आपल्याला सांगू इच्छितो की आजही महाराष्ट्रामध्ये, ग्रामीण भागामध्ये, वारीमध्ये आमचे वारकरी, त्यांच्यासाठी कायदे म्हणजे अभंग आहेत. कायदे म्हणजे अभंग आहेत. अभंगच आचारसंहिता आहे. कोणी कोणाला सांगायची गरज नाही. स्वयंशिस्त वारकरी आहे, गळ्यामध्ये माळ आहे. आचार, आहार, विहार, काय खावं, काय खाऊ नये, काय ऐकावं, काय ऐकू नये, हे सगळे आचारसंहिता अभंगातून आलेली आहे. आणि अभंगाची आचारसंहिता ही वारकऱ्यांची आचारसंहिता आहे. म्हणून तुम्ही जर वचन पाहिले तर वचन जाणणारा आमचे सोमपुरा साहेब आहेत, त्यांच्याकडे पाहून मला एवढा आनंद वाटतो की त्यांच्या मनामध्ये वचन आहेत. त्यांचं मन आणि त्यांचे आचार आणि त्यांचे संस्कार जर आम्ही पाहिले तर हे वचनांची ताकद आहे. आणि म्हणून वचनच आमची आचारसंहिता आहे. मी काय करावं, काय करू नये हे मला वचनाने सांगितलेलं आहे. मला कायद्याने सांगण्याची आवश्यकता नाही, कारण मी नैतिक कायदा मानतो. म्हणून वचन आणि अभंग हे नैतिक कायदे होते. आणि या नैतिक कायद्याने समाज सुनियंत्रित, स्वयंशिस्त निर्माण केलेला होता. म्हणून किती महत्वाचं आहे की आचारसंहिता तयार करण्याचं काम, दैनिक आचारसंहिता करण्याचं काम, नीती संहिता तयार करण्याचं काम संतांनी अभंगाच्या माध्यमातून केलं, तर शरणांनी वचनांच्या माध्यमातून केलं. म्हणून वचने आणि अभंग नैतिक समाज, सदाचार संपन्न समाज, विवेकी समाज, परिपूर्ण समाज उभं करण्यासाठी शरण आणि संतांची अभंग आणि वचने हे नीती संहिता आहेत, कायदे संहिता आहेत. हे आजही आमच्या मनामध्ये या ठिकाणी
बिंबवलेला आहे. म्हणून शरण आणि संतांनी मानवी हक्क आणि लोकशाही मूल्यांचा जागर मांडला. म्हणून माझ्या PhDच्या संशोधनाचा विषयच आहे महात्मा बसवण्णांच्या वचनांमधून प्रगट होणारे भारतीय संविधानिक मूल्य. वचनांचा वचननामा आणि भारतीय संविधानाचा सरनामा कसा एक आहे. जे सरनाम्यात सांगितलं ते वचनात सांगितलं, जे संविधानात सांगितलं ते वचनात सांगितलं. आणि म्हणून भारतीय संविधानाला अपेक्षित असलेला समाज 12व्या शतकामध्ये बसवादी शरणांनी प्रत्यक्ष कृतीतून आणलेला होता, उभा केलेला होता. आणि तोच विचार 13व्या शतकामध्ये अभंगाच्या माध्यमातून, संत नामदेवाच्या अभंगातून, सोयराबाईंच्या अभंगातून, संत गाडगे बाबांच्या कीर्तनातून, तुकोबांच्या अभंगातून भारतीय संविधान मूल्य प्रगट होताना दिसतात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूक नायक आणि बहिष्कृत भारत लिहित असताना त्या पाक्षिकावर आणि त्या मासिकाच्या वरच्या भागावर जगद्गुरु तुकोबाचे अभंग छापायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा संत तुकोबाच्या अभंगाचे चाहते होते. म्हणून संत तुकोबाच्या अभंगातला परिवर्तनवाद, विवेकवाद, नैतिकवाद, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा मूल्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या मूल्यांमधून मांडला. शरणांच्या वचनातला परिवर्तनाचा धागा आपल्याला, वचनांचा विचाराचा धागा आपल्याला भारतीय संविधानाच्या मूल्यांमध्ये जाणवतो. म्हणून मानवी हक्कांचा जागर करण्याचं काम शरणांनी केलं, संतांनी केलं. उपेक्षित वंचित माणसाला न्याय देण्याचं काम शरणांनी केलं आणि तेच काम संतांनी केलं. स्त्रियांना समतेचा अधिकार दिला. शरण मेळ्यामध्ये आणि अनुभव मंटपामध्ये स्त्रियांना शरणांनी सामावून घेतलं. आणि संतांनी सुद्धा संत मुक्ताबाई, संत सोयराबाई, संत जनाई या स्त्रियांना सुद्धा संत होण्याचा अधिकार दिला, अभंग रचण्याचा अधिकार दिला, वचन रचण्याचा अधिकार दिला. आणि लोकशाही मूल्य प्रस्थापित करण्याचं काम शरण आणि संतांनी केलं. म्हणून शरणाने शुद्ध शाकाहार स्वीकारलेला आहे. शरणांनी प्राणी हत्या निषेध ठरवलेली आहे. म्हणून शरणांचा हा जो काही अनुयायी वर्ग आहे हा शुद्ध शाकाहारी आहे, कारण शाकाहार निसर्ग आहार आहे. म्हणून त्या ठिकाणी शरणांनी सुद्धा शुद्ध शाकाहारावर भर दिला. वारकरी सुद्धा गळ्यामध्ये माळ घालतात. वारकरी आहेत ते सुद्धा आपल्या आहाराची आचारसंहिता पाळतात. ते सुद्धा शुद्ध शाकाहारी आहेत. म्हणून वारकरी साहित्य, वारकरी चळवळ आणि शरणांची शरण चळवळ ही शुद्ध शाकाहाराची चळवळ आहे. ती शुद्ध प्राणीमात्रावर दया करणारी, नैतिक, सदाचारी, विवेकी, विज्ञानवादी आणि नैतिक मूल्य प्रस्थापित करणाऱ्या या दोनही चळवळीमधला हा समान धागा आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून शरण 100 वर्ष जगले इंजिनियर कस्तुरे साहेब. शरण रोग होऊन मेले नाहीत, कारण शरण या ठिकाणी त्यांचा आहार विहार अत्यंत शुद्ध होता. म्हणून आजही लिंगायतांच्या घरी होणारा खिचडा, लिंगायतांच्या घरी होणारी आंबील आणि कडक भाकर, ब्याळी आणि सार हे आम्हाला कर्नाटकामध्ये आल्यानंतर का रुचकर वाटतं? कारण हे लिंगायत फूड आहे, कारण हे शरणांचं फूड आहे, शरणांचा आहार आहे, नैसर्गिक आहार आहे, शुद्ध शाकाहार आहे आणि ते आमचं उदर आणि पोषण शुद्ध आहे. म्हणून बसवादी शरण निर्व्यसनी होते. त्यांनी कसल्याही प्रकारचं अखाद्य भक्ष्य केलेलं नाही आहे. तेच संतांनी सुद्धा त्या तत्वाचं आचरण केलेलं आहे. आणि म्हणून देह शुद्ध निरोगी राहण्यासाठी भक्षू नये, अशा प्रकारे व्यसनांपासून दूर राहावं म्हणून वारकरी संत सुद्धा निर्व्यसनाचा विचार मांडतात. म्हणून आमचे शरण मादया म्हणतो, विक्रीस ठेविला मी घट ज्ञानामृताचा. बघा, दारू पिल्यानंतर दारूची नशा 3 तासांनी उतरते, पण अनुभव मंटपातल्या ज्ञानाची नशा आयुष्यभर उतरत नाही. म्हणून नशा करायची असेल तर दारूची नशा करू नका, वचनाच्या ज्ञानाची नशा करा. हे अनुभव मंटपामध्ये आमच्या आदयानं सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानाची नशा पाहिजे, ज्ञानाची आवड पाहिजे, ज्ञानाची आवड पाहिजे, ज्ञानाची ताकद पाहिजे. आणि म्हणून व्यसन जर करायचं असेल तर व्याख्यान द्यायचं व्यसन करा, व्यसन करायचं असेल तर वचन वाचण्याचं करा, वचन प्रसार करण्याचं करा, अनुभव मंटपामध्ये येण्याचं व्यसन करा. चांगल्या गोष्टीचा छंद आणि चांगल्या गोष्टीच्या सवयी लावून घ्या. हे शरणांनी सांगितलं आणि संतांनी सुद्धा
तेच सांगितलेलं आहे. म्हणून सर्वज्ञ म्हणतात, दारू पिऊन सर्व संपत्ती घालून तो कंगाल बनेल, त्याचे जीवन बर्बाद होईल, त्याचा वंश नष्ट होईल. म्हणून बसवादी शरणाने व्यसनाधीनतेला विरोध केला. तर आमचे संत तुकोबा म्हणतात, ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची मळी, स्नान संध्या बुडविली, पुढे भांग ओढविली. भांग भुरका हे साधन, पची पडे मद्यपान. तुका म्हणे अवघे सोंग, ते कैचा पांडुरंग. तंबाखू ओढून काढिले जो धूर. बघा निर्व्यसनाचा विचार जो संतांनी शरणांनी कसा म्हणला, तंबाखू ओढून काढिले जो धूर, बुडेल ते कुळ तेने पापे. संत तुकोबा म्हणतात, जो तंबाखू खातो, पिचकाऱ्या वळतो, गुटखा खातो, चरस, बियर, बार, गुटखा, सिगारेट, विड्या, सर्व प्रकारच्या व्यसन जे करतो, जो धूर काढतो, त्याचा कुळ वंश नष्ट होईल असं तुकोबा म्हणतात. तर शरणांनी सुद्धा या व्यसनाधीनतेला विरोध केलेला आहे. म्हणून मी मुद्दे आपल्या समोर मांडो की जे शरण आणि संतांच्या विचारामध्ये किती मोठं साम्य आहे. सत्य, अहिंसा आणि शांतता हे बसवादी शरणांचं जीवन मूल्य तत्वज्ञान आहे. सत्य, अहिंसा, शांतता हे बसवादी शरणांचं जीवन मूल्य तत्वज्ञान आहे. म्हणून शरण सत्य जगले, सत्य सांगितले, सत्य त्यांच्या जीवनाचं अधिष्ठान होतं, सत्यावर त्यांची निष्ठा होती, अहिंसा त्यांचा जीवन मार्ग होता. म्हणून बसवण्णा म्हणतात, पत्थर के नाग देवता पर दूध चढ़ाते हैं, जीवित नाग की हत्या करते हैं, खाने वाले जंगम को झिड़कारते हैं, नहीं खाने वाले लिंग को भोग लगाएंगे. कूड़ल संगम के शरणों का अनादर करने वाले, पत्थर से टकराने वाले, मिट्टी का ढेला जैसा है कूड़ल संगम देव. बघा म्हणजे सत्य काय आहे, जिवंत नागाला मारायचं आणि चित्रातल्या नागाची पूजा करायची, हा सत्य आहे का? हे सत्य ज्ञान आहे का? हा सदाचार आहे का? हे बसवण्णांनी सांगितलं. आणि हेच सत्य सदाचाराचा मार्ग संतांनी सांगितला. म्हणून शरणांनी एकेश्वर सांगितला. म्हणून शरणांनी गळ्यामध्ये इष्टलिंग दिलेला आहे. इष्टलिंगाशिवाय आम्हाला कुठल्या देवाला, कुठल्या तीर्थाटनाला जाण्याची आवश्यकता नाही. म्हणून माट देव, झाड देव, कंगवा देव, रस्त्यावरचा दगड देव, आरसा देव, पातेले देव, वाटी देव, केरसुनी देव, सर्वत्र देवच देव, पाय ठेवायला जागा नाही कूडल संगम देव. बघा ग्रामदैवत, कुलदैवत देवांची संख्या किती वाढली. म्हणून बसवादी शरणांनी 12व्या शतकामध्ये इष्टलिंग हा एकेश्वरवादाची संकल्पना मांडली. आणि तीच संकल्पना संतांनी महाराष्ट्रामध्ये देह देवालयाची संकल्पना मांडली. म्हणून धनवान मंदिर बनवाते है, मैं गरीब क्या करूं, मेरा देह ही देवालय है, मेरे पैर ही खंभ है, खंभा, सिर ही स्वर्ण कलश, स्थावर नाशवान है, जंगम अविनाशी है, सोनोजी हे कूडल संगम देव. देह हेच देवालय आहे, पाय देवळाचे खांब आणि डोकं देवळाचा कळस आहे. म्हणजे देहाला देवालय एकेश्वरवादाची संकल्पना शरणांनी मांडली. तर संत काय म्हणतात, देव येथे देव तेथे, देवाविना नाही रीते, जनी म्हणे विटाबाई, भरुणी उरले अंतरबाही, माणूस मोठा हिकमती, याचा घोंगड त्याच्यावर, दगडाचा केला देव शेंदुराच्या जीवावर. देह देही आसोनिया देव, व्रता फिरे निर देव, देव आहे अंतर्यामी, व्यर्थ हिंडे तीर्थगामी, तुका सांगे मूढ जना, देव देही का पाहना, देव देहात देहात, कारे जाता देऊळात. जशी उसात हो साखर, जसे उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर. देव नाही राहुलात, नाही त्या आकार, देव आहे तुमचा आमचा मानवी आचार. देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर, तुका म्हणे मूढ जना, देव देही का पाहना. बघा जगद्गुरु तुकोबाचा हा अभंग आणि जगज्योती महात्मा बसवण्णांचा देह हेची देवालय, हा हे वचन, या वचनांमध्ये आणि अभंगामध्ये एकेश्वरवादाचं नातं किती घट्ट आहे, एक देवतेच्या उपासनेचं नातं किती घट्ट आहे. वास्तविक पाहता शरण आणि संतांनी मानव केंद्रीय देव, मानसातला देव, जीवातला शिव हे तत्व मांडलेलं आहे. म्हणून देहातला देव सोडून कुठल्या
यात्रेमध्ये, कुठल्या जत्रेमध्ये तुम्हाला देव शोधायला जायची गरज नाही, कुठल्या तीर्थाटनाला जाण्याची गरज नाही, कुठल्या तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणून बसवादी शरणांनी मानसातला देव सांगितला. म्हणून आता मी शेवटच्या टप्प्याकडे येतो आहे, समारोपाकडे येतो आहे. म्हणून बसवादी शरणांच्या या विषयाला अनुषंगून कितीतरी मुद्दे आपल्याला मांडता येतील. सदाचार याच्या संदर्भामध्ये बसवादी शरणांनी आणि संतांनी किती समान मुद्दे मांडले. सत्य बोलणे देवलोक, असत्य बोलणे मर्त्यलोक, सदाचार स्वर्ग अनाचार नरक, सदाचार सकलासी मूलाधार आहे. सदाचार स्वर्ग आहे, अनाचार नरक आहे. हे बसवादी शरणांनी वर मन स्वर्ग आणि खाली नरक. मला सांगा, वर स्वर्गात गेलेल्या माणसानं कधी कंटाळून कधी तो कधी खाली आला का हो? कधी जामीन करून कधी खाली आला का होतो? कधी मोबाईल केला, कधी कंटाळानं वरून कधी तो खाली आला? अरे वर स्वर्ग नाही, काल्पनिक आहे ते, काल्पनिक आहे. भामट्या लोकांनी, दांभिकांनी आमची दिशाभूल केलेली आहे. म्हणून स्वर्ग नरकाच्या गोष्टी बसवादी शरणांनी नाकारल्या. सदाचाराला स्वर्ग म्हटलं, अनाचाराला नरक म्हटलं. म्हणून चारित्र्य हे सर्वात महत्वाचं आहे. कसं जन्माला यावं, कसं असावं आपल्या हातामध्ये नाही, पण कसं वागावं, कसं बोलावं, कसं राहावं हे आपल्या हातामध्ये आहे. दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे. आणि म्हणून बसवादी शरणांनी आपल्या वचनांच्या माध्यमातून सदाचाराला महत्व दिलेलं आहे. म्हणून बसवांना म्हणतात, मला ना भय लकलक त्या शस्त्राचे, मला ना भय लकलक त्या शस्त्राचे, मला ना भय लकलस त्या अग्नीचे, मला ना भय सळसळ त्या सापाचे, मला वाटे भय परधन पर नारीचे. बघा किती मोठी आचार संहिता. नको करी चोरू, नको करू नको चोरी, करू नको हत्या, नको करू क्रोध, बोलू नको मिथ्या, नको करू तिरस्कार, नको कोणाची मानखंडना, नको कधी आत्मप्रशंसा, हीच अंतरंग शुद्धी, हीच बहिरंग शुद्धी. बघा म्हणजे सदाचाराला किती महत्व दिलं. नुसतेच भस्म धारण केल्याने होईल का तो शरण? नाही हो नाही. जो दुराचारानं भस्म करतो तो खरा शरण आहे, जो सदाचारानं वागतो तो खरा शरण आहे. म्हणजे सदाचाराला बसवादी शरणाने किती महत्व दिलेलं आहे. सदाचार सकलासी आधार आहे. मग संत काय म्हणतात? पर उपकारे नेणे परनिंदा, पर स्त्रिया सदा बहीण माया, भूतदया गायीपासूनचे पालन, तानेल्या जीवन वना माझी. संत तुकोबा म्हणतात कसं वागावं, कसं सदाचारानं वागावं. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळ आली. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, येरा गबाळ्याचे काय काम. जे ज्ञानी पाहिजे, सदाचार संपन्न पाहिजे. येरा गबाळ्याचं काम हे नाहीये, हे ज्ञानी लोकांचं काम आहे. सदाचार संपन्न लोकांचं हे काम आहे. करुणिया भूमी करीती महावास, तरी उंदरास कायवानी. तुका म्हणी ऐसे कासाया करावे, देहाशी दंडावे भाऊ घेते. उंदीर बिळा जाऊन बसला म्हणजे तो जप करतो का? डोळे आणि नाक झापून पोटामध्ये पाप ठेवून करणाऱ्या लोकांना उंदराची उपमा तुकोबाने दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, ही विद्रोहाची भाषा आहे. पोटात एक, ओठात एक आणि बोलतो एक, अशा लोकांवरती सदाचार संपन्नतेचा महत्वाचं उदाहरण देताना तुकोबा समजावून सांगतात. तर आमचे शरण आपल्या वचनांच्या माध्यमातून सांगतात. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, सगळे शरण आणि संत संसारी होते. बसवण्णा संसारी होते, सगळे शरण संसारी होते, तुकोबा संसारी होते, सावता माळी संसारी होते, नरहरी सोनार संसारी होते, शेना न्हावी संसारी होते, संत नामदेव संसारी होते आणि शरणही संसारी होते. समाजाच्या प्रबोधनासाठी संन्यासच धारण केला पाहिजे असं काही नाहीये, मठापीठावर बसला पाहिजे असंही काही नाहीये. आमचे सगळे संत सामान्य वर्गातले होते, शेतकरी होते, सामान्य वर्गातून आलेले संसारिक होते. संसार करून परमार्थ केला, संसार मुलं बाळ करून समाजाचं प्रबोधन केलं बसवण्णांनी, आमच्या शरणांनी, तुकोबांनी, संत नामदेवांनी, संत कान्होपात्रा यांनी, संत जनाईंनी. म्हणजे शरण आणि संतांनी संसार करून परमार्थ सांगितला, समाजाचं प्रबोधन केलं. म्हणून शरण आणि संतांचा विचार आणि त्यांचा आचार मार्ग एक आहे. म्हणून हा देह कष्ट देण्यासाठी नाही, उपवास करण्यासाठी नाही, एका पायावर खिळ्यावर उभं राहण्यासाठी नाही. हा देह गौरवासाठी आहे, हा देह कष्टविण्यासाठी आहे. बघा तुम्हाला समजलं तर, देह कष्ट देण्यासाठी नाही, देह कष्टविण्यासाठी आहे.
कायकासाठी आहे. हे बसवादी शरणांचं तत्व आहे आणि तेच तत्व संतांनी महाराष्ट्रामध्ये मांडलेलं आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की संसारिक लोकांनी, संसारिक संतांनी, संसारिक शरणांनी संसार करून समाजाचं प्रबोधन केलं, समाजामध्ये बदल घडवून आणले. म्हणून शरण आणि संतांच्या तत्वज्ञानामध्ये जीवन मूल्यांचा उपदेश या ठिकाणी केलेला आहे. आणि म्हणून शरण आणि संतांच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की मूल्यांची शिकवण शरण आणि संतांनी आम्हाला दिलेली आहे. म्हणून आज मानसिक ताणतणाव वाढत आहेत. माणसाला माणसाची जास्त भीती वाटत आहे. वाघापेक्षा आणि सिंहापेक्षाही माणसाला भीती अधिक वाटायला लागलेली आहे. कारण माणूस मूल्य सोडून, मूल्य पायदळी तुडवून वागायला लागलेला आहे. पण बसवादी शरणांनी मूल्यांची शिकवण दिली आणि शरण आणि संतांनी सेवाभाव शिकवला, कायक आणि दासो आम्हाला शिकवला. काम करा, कष्ट करा आणि समाजाची सेवा करा असं शरण आणि संतांनी आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणून बसवण्णांनी आम्हाला जादू तंत्र मंत्र दिलेला नाही, विद्येचा कान मंत्र दिलेला आहे. स्वकष्टावर जगण्याचा मंत्र दिलेला आहे. जादूचा मंत्र नव्हे, कष्टाचा मंत्र आम्हाला बसवण्णांनी दिलेला आहे. जो पानी से नहाता है, जो पानी से नहाता है वो लिहाज बदलता है. जो पानी से नहाता है वो लिहाज बदलता है और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. आणि म्हणून पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. म्हणून काम करा, कष्ट करा, घाम गाळा आणि समाजाची सेवा करा. हे बसवादी शरणांनी सांगितलं, श्रमाचं महत्व सांगितलं. म्हणून या ठिकाणी संतांनी सुद्धा श्रमाचं महत्व, गाडगे बाबांनी स्वच्छतेचं महत्व सांगितलं. म्हणून आमचे सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी, ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू, आमा हाती मोठ नाडा विहीर दोरी, अवघे व्यापली पंढरी सावता मने केला मळा, विठ्ठला पाही गोविल्या गळा आमची माळी याच जात, शेत लावू बागायत आमा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुल झाडा, शांती शेवंती फुलली, प्रेम जाई जुई व्याली, सावता केला मळा, विठ्ठल देखील डोळा. म्हणजे कायकाचं महत्व, व्यवसायाचं महत्व आमच्या शरणांनी मांडलं. तशा पद्धतीचं महत्व, कष्टाचं महत्व, कायकाचं महत्व संतांनी मांडलं. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी, पाठी घेऊनिया शिरी नेऊनिया टाकी दुरी. अशा प्रकारे या ठिकाणी आमच्या संतांनी आणि शरणांनी या ठिकाणी कायकाचं, कष्टाचं, म्हणून बसवादी शरणांनी कायकवे कैलासचा महत्व, कायकवे कैलासचा मंत्र दिला, कष्टाचा मंत्र दिला, श्रमाचा मंत्र दिला, श्रम मंत्र दिला, दासोहाचं तत्व दिलं, कर्मकांड वैज्ञानिकता, कर्मकांड निर्मूलन करून आम्हाला वैज्ञानिकता दिली. आणि म्हणून तिथी वार लग्न घटिका 7 वार हे काही आम्हाला नाहीये. येणाऱ्या वेळ, येणारा काळ हे सर्व आम्हाला शुभ आहे. म्हणून शुभ अशुभ नाही. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी, ढोंग, दंभाचार, ह्या सगळ्या गोष्टी बसवादी शरणांनी नाकारण्याचं काम केलेलं आहे. अंधरूढी नाकारण्याचं काम केलं. तीर्थयात्रा, दिशा, वार, शुभ अशुभ, आकडे, डावा उजवा, राशी भविष्य, ह्या सगळ्या गोष्टी बसवादी शरणांनी नाकारल्या. त्याच अभंगातून तुकोबांनी नाकारलेला आहे. विज्ञानवाद मांडण्याचं काम संतांनी केलेलं आहे. दांभिकतेचा निषेध करण्याचं काम संतांनी पण केलेलं आहे आणि शरणांनी पण केलेलं आहे. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करीती पाप, दावणी वैराग्याच्या कळा भोगी विषय सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयाची संगती. अशा प्रकारे दांभिक लोकांवर आपल्या अभंगाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रहार करण्याचं काम केलं. तर वारकरी संतांबरोबरच महाराष्ट्रामध्ये मॅडम महाराष्ट्रामध्ये लिंगायत संत एक परंपरा आहे. शांतलिंग स्वामी, मन्मथ स्वामी, संत लक्ष्मण महाराज यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये वारकरी संतांच्या बरोबर संत साहित्य लिहिलेलं आहे, अभंग लिहिलेले आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी बसवादी शरणांचा विचार लिंगायत मराठी संतांनी सुद्धा मराठीमधून मांडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून जाता जाता मी आपला बराच वेळ घेतलेला आहे. खरं तर माझं व्याख्यान आणखीन अपूर्ण आहे.
आणखीन बरेच मुद्दे मला मांडायचे आहेत. एवढा विषय मोठा आहे, एवढे शरण आहेत, एवढे संत आहेत, एवढं साम्य, एवढे समान मूल्य, त्यांच्या विचारामध्ये एकतेचा समानतेचा धागा आहे. म्हणून 12व्या शतकातील शरण, 13व्या शतकातील संत आचार विचार संस्कार आहार विहार संस्कृती तत्वज्ञान या दृष्टीनं त्यांनी एक समान परंपरा मांडण्याचं काम केलं. स्थळ काळ भाषा सत्ता साधने अलग असतील, परंतु उद्देश तत्व संस्कृती साध्य साधने ध्येय मात्र एक आहे. वचनांची भाषा कन्नड, अभंगाची भाषा मराठी, पण भावना उद्देश ध्येय मानवता एकता एक आहे हे आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. वचन अभंगातील समाज परिवर्तनाचा सूर एक आहे, भाव एकसारखा आहे. शरण संत परंपरेतला माणूस मानवता आणि हाच समता मानव धर्म आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून भाषा काळ वेळ वेगळा असेल, पण सूर परिवर्तनाचा एक आहे हे आपण समजून घ्यावं. आणि म्हणून मला या ठिकाणी जवळजवळ दीड तास या विषयावर ऑनलाईन पद्धतीनं सर्व श्रोत्यांनी हे व्याख्यान समजून घेतलेलं आहे. म्हणून मी पुन्हा एकदा बसव समिती शाखा गुलबर्गा या शाखेचे आणि ऑनलाईन पद्धतीनं हे व्याख्यान ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि माझं व्याख्यान आणखीन संपलेलं नाही, बरंचसं अपूर्ण आहे. पुन्हा जर कधी वेळ मिळाला तर या विषयाला आपण समजून घेऊया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद. शरणो शरणार्थी.